देवापुढचा दिवा असू द्या रे तसाच, देवापुढचा दिवा असू द्या रे तसाच, आपणच देवाला अंधारात ठेवलं तर हरवून टाकेल तो आकाश. या खोलीच्या खबदाडात तेवढाच चमचार प्रकाश. कितीस तूप असं लागणार लागून लागून, कितीस तूप असं लागणार लागून लागून, एक फुलवात घातली की सगळं ऊनच ऊन. दिसू दे जरा देवाला हा अनादी अंधार, दिसू दे जरा देवाला हा अनादी अंधार. लागला तर लागू दे एखादा कोमल गंधार, एखादा कोमल गंधार. देवापुढचा दिवा असू द्या रे तसाच, असू द्या रे तसाच. कविवर्य सदानंद रेगे यांनी माय मराठीच्या मंदिरामध्ये हा कवितेचा लावलेला दिवा, आणि असाच एक दिवा घेऊन आलेले आहेत आमचे आजचे उत्सव मूर्ती, समकालातले महत्वाचे कवी सतीश दादा सोळांकुरकर. 1993 साली पत्रास कारण की या कविता संग्रहाच्या रूपानं मराठी कवितेला एक नवा चेहरा मिळाला, तो म्हणजे सतीश दादांचा. दस्तूर खुद्द कविवर्य मंगेश पाडगावकरांची प्रस्तावना आणि त्यांच्या शुभ हस्ते झालेलं प्रकाशन एका आशीर्वादासारखं त्याने काम केलं, आणि हा कवी आज गेले 40 वर्ष 30 वर्ष लिहितो आहे, आपल्या समोर व्यक्त होतो आहे. आजपर्यंत 8 पुस्तकं, मग एकांताचा दिवा, देणे घेणे जीव घेणे, रुजवात, सांगण्यासारखं, आणि अजून बरंच काही सांगण्यासारखं त्यांच्याकडे शिल्लक आहे असं मला निश्चित वाटतं. मग सावीसारखा ललित लेख संग्रह आहे. अशी अनेक पुस्तकं सतीशदादांची प्रकाशित झालेली आहेत. एकांताचा दिवाबद्दल मला बोलावंसं वाटतं. हा दिवा प्रज्वलित झाला 2003 मध्ये. निरंजन उजगरे हे आमच्या कविकुळासाठी एक सन्मानाचं नाव. अनेक पिढ्यांना, माझ्यासारख्या नव्या तरुणांना घडवण्याचं काम निरंजन सरांनी केलं, आणि त्यांच्या स्वरंग निर्मित या प्रकाशन संस्थेतर्फे एकांताचा दिवा हा सर्वप्रथम आपल्या भेटीस आला. त्याचा प्रकाश मराठी काव्यरसिकांना अनुभवायला मिळाला तो 2003 मध्ये. गेली 18 वर्ष हा कवी त्यानंतर लिहिता आहेच. मग मध्ये देणे घेणे जीव घेणे असो, किंवा रुजवात, किंवा सांगण्यासारखं यासारखे कविता संग्रह. पण मधल्या काळात माझ्यासारख्या तरुणांना, कवितेतल्या नवी अक्षरं गिरवू पाहणाऱ्यांना एकांताचा दिवा वाचण्याची उत्सुकता नक्कीच लागली होती. आणि आवर्जून सांगावंसं वाटतं की नव्या पिढीचा एक दमदार चेहरा, प्रकाशनाच्या क्षेत्रातला असू दे किंवा कवितेवरती जीव लावणारा चेहरा, म्हणजे संजय शिंदे यांच्या अष्टगंध प्रकाशन तर्फे याची दुसरी आवृत्ती आज आपल्या भेटीस येत आहे. आणि या प्रकाशन सोहळ्यासाठी आपण सर्व रसिक श्रोते, मान्यवर उपस्थित आहात. सर्वप्रथम सर्वांचे मी इथे मनपूर्वक स्वागत करतो. अष्टगंध प्रकाशन आणि स्वरंग निर्मित तर्फे सुद्धा, कारण स्वरंगने या पुस्तकामध्ये सर्वप्रथम रंग भरलेले आहेत, आणि त्या रंगांचा प्रकाश घेऊन आज संजय शिंदे त्याच्या अष्टगंध तर्फे निघालेला आहे. आज या कविता संग्रहाच्या दुसऱ्या आवृत्तीचं प्रकाशन कविवर्य अशोक बागवे सरांच्या हस्ते होणार आहे. मला जेव्हा विचारतात तू कुठे राहतोस, मी सांगतो मी काव्य पंढरीमध्ये राहतो, मी ठाण्यामध्ये राहतो. जनकवी पी सावळारामांचं ठाणं, मपाम भावेंचं ठाणं, अशोक बागवे सरांचं ठाणं, निरंजन उजगरे सरांचं ठाणं, अनुपमा उजगरे ताईंचं ठाणं आहे, प्रवीण दवणे सर आहेत, अरुण म्हात्रे सर आहेत, महेश कळुसकर आहेत, प्रज्ञाताई आहेत, आणि सतीश दादा सुद्धा आहेत, आणि स्वतः गिरीश शिंदेही आहे त्यामध्ये. म्हणजे
ठाण्याचा जर DNA तपासला गेला तर त्यात कविता सापडेल असं म्हणायला हरकत नाही. तर अशा ठाण्यामध्ये आज हे प्रकाशन होत आहे. कविवर्य अशोक बागवे सरांच्या घरीच अष्टगंधची संपूर्ण टीम इथे जमलेली आहे आणि त्या प्रकाशन सोहळ्यात उपस्थिती लावण्यासाठी तुम्ही सर्व रसिक श्रोते सुद्धा आहात. आणि या प्रकाशनानिमित्त या कविता संग्रहाच्या प्रकाशिका म्हणजे अनुपमा ताई स्वरंग निर्मित तर्फे आपल्यासाठी संवाद साधण्यासाठी आहेत. आणि या कविता संग्रहावरती भाष्य करण्यासाठी आजच्या पिढीचा एक दमदार चेहरा, कवितेतला किंवा लेखनातला दमदार चेहरा म्हणजे मकरंद सावंत सुद्धा आपल्या सोबत आहे. आणि हा कविता संग्रह ज्यांनी आपल्या समोर नव्या रूपात पेश केलेला आहे ते अष्टगंध प्रकाशनचे प्रकाशक संजय शिंदे सुद्धा आहेत. मी सर्व रसिकांना विनंती करतो की हा कार्यक्रम जरी ऑनलाईन असला तरी तुमच्या टाळ्यांचा कडकडाट आमच्यापर्यंत पोहोचू दे. तुमच्या कमेंट्स, तुमचे लाईक्स आमच्यापर्यंत निश्चितच पोहोचतील. आणि मी अष्टगंधचे प्रकाशक संजय शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचं स्वागत करायचं आहे भेटवस्तू देऊन. मी संजयला विनंती करतो की त्याने कविवर्य अशोक बागवे सरांचं भेटवस्तू देऊन स्वागत करायचं आहे. अनुपमाताई उजगरे, आजचे उत्सव मूर्ती सतीश दादा सोळंकूरकर आणि मकरंद सावंत आणि कवी गीतेश शिंदे. सर्वांचे मनपूर्वक आभार. दोन 2003 साली एकांताचा दिवा आपल्या भेटीस आलाय. मला आज सतीश दादांचे मित्र अनिल कुसुरकर यांची फार आठवण येते. कालच माझ्याकडे हा कविता संग्रह मला आला. अनिल कुसुरकर आणि माझी काहीच म्हणजे अशी ओळख नाही, परिचय नाही, पण मी त्यांना काल पहिल्यांदा भेटलो ते म्हणजे एकांताच्या दिव्यामध्ये. या दिव्यामध्ये मला वाटतं जे प्रोत्साहनाचं जे तेल आहे, जी फुलवात आहे ती अनिल कुसुरकरांची आहे. मैत्री काय असते याचं सुंदर उदाहरण म्हणजे सतीश दादा आणि अनिल दादा आहेत. त्यांना मी आठवतो, त्यांच्या स्मृतीस वंदन करतो. त्यांनी एक वही सतीश दादांना भेट दिली आणि त्या वहीमध्ये काय लिहिलं गेलं ते तुमच्या आमच्या एकांताला पुरून उरेल इतकं सगळं संचित सतीश दादांच्या या एकांताच्या दिव्यामध्ये आहे. या निमित्तानं मला असा प्रश्न पडतो की मध्यंतरी म्हणजे 18 वर्षामध्ये याच्या आवृत्त्या निघाल्या नाहीत. म्हणजे पहिली आवृत्ती आली आणि नंतर हा कविता संग्रह थोडासा काळाच्या पडद्याआड गेला. आमच्यासारख्या पिढीला तो कविता संग्रह उपलब्ध नव्हता. म्हणजे अल्लादीनचा जो दिवा असतो तो कसा काळाच्या पडद्याआड जातो आणि एका नव्या प्रकाशकाला तो दिवा भेटला, तो सापडला आणि त्याने पुन्हा एकदा हा एकांताचा दिवा तुमच्या समोर ठेवलेला आहे. तर मला या निमित्तानं संजयला बोलतं करावंसं वाटतं, त्याचं मनोगत विचारावंसं वाटतं की त्याला हा कविता संग्रह का करावासा वाटला, त्यामागे त्याची भूमिका काय. संजय शिंदे हे नाव काव्यरसिकांना निश्चितच परिचयाचं आहे. मुक्काम पोस्ट कविताचा झंझावात सर्वांनी अनुभवलेला आहे. नव्याची कविता आणि जुन्यांची पण कविता एकाच मंचावरती सादर करणारा हा माझा कविमित्र. तो काय काय नाही करत. तो कवितांचे कार्यक्रम आयोजन करतो, तो एकांकिका नाटकं सुद्धा बसवतो, लेखनही करतो. तो शेतकरी सुद्धा आहे. म्हणजे माती आणि शब्द यांच्यावरती जिव्हाळ्यानं प्रेम करणारा हा माझा मित्र संजय शिंदे त्याचं मनोगत इथे व्यक्त करेल. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, अध्यक्ष कविवर्य अशोक बागवे सर. हा एकांताचा दिवा मला ज्यांच्यामुळे सापडला खऱ्या अर्थाने ते निरंजन उजगरे सर आणि अनुपमा ताई.
ज्या एकांताच्या दिव्याखाली मी कविता वाचायला लिहायला शिकलो, त्या एकांताच्या दिव्याचे सूत्रधार, त्याची निर्मिती करणारे कवी सतीश सोळांकुरकर, नव्या पिढीचा माझा कवी मित्र मकरंद सावंत आणि या कार्यक्रमाचा निवेदक, कवी, प्रकाशक अशी ज्याची अष्टपैलू ओळख आहे तो कवी मित्र गीतेश. सर्वांचं प्रकाशक म्हणून मी या प्रकाशन सोहळ्यात आधी मनपूर्वक स्वागत करतो, सर्वांना नमस्कार करतो आणि तुम्हा सर्व रसिकांचंही या कार्यक्रमात स्वागत करतो. आजचा दिवस माझ्यासाठी खरंच अत्यंत आनंदाचा आहे आणि गीतेशने मगाशी बोलताना एक वाक्य तो म्हणाला की अनेक वर्षांनी नव्या पिढीतल्या एका प्रकाशकाला हा एकांताचा दिवा सापडला. गीतेशच्या अंगाने घेतलं तर हे वाक्य बरोबर आहे, पण माझ्या अंगाने हे वाक्य तसं नाही, वेगळ्या अर्थाने असं आहे ते वाक्य की आधी मला हा एकांताचा दिवा सापडला. म्हणजे मला अजूनही तो दिवस आठवतोय की एकांताच्या दिवा या पुस्तकाचं प्रकाशन दादरच्या वनमाळी सभागृहामध्ये कविवर्य शंकर वैद्य सर, निर्जाताई, अरुण म्हात्रे सर ही सगळी मंडळी होती आणि मी त्या कार्यक्रमाला उपस्थित होतो. तोपर्यंत मी खूपशा कविता सर माझ्या वहीमध्ये लिहून ठेवल्या होत्या आणि मला माहीत नव्हतं की मी जे लिहितोय ती कविताच आहे की आणखी काय, मला काहीच माहीत नव्हतं, कारण मी कवितेशी माझी तितकी जवळीक झाली नव्हती आणि ते सगळं असं बाळ मी माझ्यासोबत ठेवायचो, खूप जणांना भेटायचो आणि अशीच माझी आणि सतीश सरांची ओळख झाली आणि त्या कार्यक्रमाला मी गेलो आणि तो एकांताचा दिवा ते पुस्तक मी घेतलं आणि मी ते वाचलं आणि ते वाचायला लागल्यानंतर मला कळलं यातल्या कविता वाचून की मी जे काही लिहितो आहे ती कविताच आहे. म्हणजे या पुस्तकाने मला सांगितलं की कविता काय असते आणि मी कवितेसारखं काहीतरी लिहितो आणि कवितेची खूप सारी बीजं माझ्यामध्ये आहेत. हा संस्कार माझ्या आयुष्यात सगळ्यात पहिल्यांदा जर कुठल्या पुस्तकाने केला असेल तर तो एकांताचा दिवा या पुस्तकाने केलेला आहे. त्यामुळे माझ्या म्हणजे मी असं मानतो की कविता ज्या दिवशी माझ्या आयुष्यात आली तो माझा दुसरा जन्म आहे या जन्मातला. त्यामुळे माझ्या आयुष्यातल्या कवितेचा प्रवासच या संग्रहामुळे आणि म्हणजे सतीश सरांच्या कवितेमुळे खऱ्या अर्थाने सुरू झालाय. नंतर मी सरांच्या खूप जवळ आलो, सरांचे अनेक कविता संग्रह नंतर प्रकाशित झाले. माझी कविता सरांच्या कवितेसोबत मी लिहिता झालो. नंतर कवितांचे कार्यक्रम करायला लागलो, त्यामध्ये अनुपमाताई एकदा येऊन गेल्या, अशोक बागवे सर येऊन गेले, सगळीच मंडळी. आणि नंतर नव्या पिढीची कविता अनुभवत असताना मला जाणवलं की म्हणजे वैद्य सरांची कविता असेल किंवा सदानंद रेगे सरांची कविता असेल, अनेक पूर्वसुरींच्या कविता, अशोक बागवे सरांची कविता आहे आणि सतीश सोळांकुरकर सरांची कविता आहे. आणि नव्या जुन्या पिढीसोबत मुक्काम पोस्ट कविता हा कार्यक्रम करत असताना की मी माझ्या समकालीन कवी मित्र गीतेश याची कविता ऐकत होतो, वाचत होतो. प्रथमेश पाठकची कविता आहे, संकेत म्हात्रेची कविता, अशा नव्या पिढीतल्या अनेक जणांची कविता वाचत असताना मला हे जाणवत होतं की या सगळ्या नव्या पिढीच्या कवितेवर नव्या युगाचा प्रभाव आहे, नव्या भाषेचा प्रभाव आहे. म्हणजे जशी आपण इंग्रजी आणि मराठी अशी जी भाषा आहे एकूण मिसळलेली नवी एक भाषा जी आहे आणि ते स्वाभाविक आहे कारण काळानुसार कविता बदलणार आहे. तर अशा ज्या वेगळ्या आणि नव्या पिढीच्या कविता आहेत त्या नव्या पिढीपर्यंत पोहोचतायत. पण काळानुसार मराठी कवितेतही अशी गोष्ट होत गेली की कविता संग्रहाची अगोदर 500-1000 प्रतींची आवृत्ती आल्यानंतर पुन्हा प्रकाशकांना, कारण कवितांच्या पुस्तकांना प्रतिसादाचा आपण पाहता की प्रकाशकांना त्या पुस्तकांची पुन्हा आवृत्ती काढणं त्यांना शक्य होईना आणि म्हणून अशी खूप सारी चांगली पुस्तकं काळाच्या पडद्याआड जात गेली. त्यातलं एक पुस्तक म्हणजे एकांताचा दिवा आहे. मग मी जेव्हा विचार केला की जसं आता अशोक बागवे सर गीतेशची कविता वाचतात किंवा अनुपमाताई प्रथमेशची कविता वाचतात किंवा सतीश सर संकेतची कविता वाचतात की जुनी पिढी नव्या पिढीची कविता वाचते, पण नव्या पिढीला जुन्या पिढीची जी एक तरल कविता आहे, एक हळूवार कविता आहे, ज्या कवितेवरती इंग्रजी भाषेचा प्रभाव नाहीये, नव्या आधुनिकीकरणाचा प्रभाव नाही, त्या काळातली काही बीजं त्या कवितांमध्ये आहेत. ती बीजं घेऊन आलेली ती सालस कविता, ती नैसर्गिक कविता, ती अलवार हळूवार कविता पण गीतेश सारख्या, प्रथमेश सारख्या, माझ्यासारख्या नव्या पिढीतल्या कवींपर्यंत जावी, त्यांनी ती वाचावी आणि अनुभवावी असं मला अत्यंत मनापासून वाटलं. त्यामुळे मी असं ठरवलं की हा एकांताचा दिवा या नव्या पिढीपर्यंत पोचायला हवा आणि खऱ्या अर्थाने हे पुस्तक काढून
मी असं मानतो की या एकांताच्या दिवा या संग्रहातल्या कवितेने मला जे काही दिलं आणि सतीश सरांनी माझ्यातल्या कवीला आणि माझ्या कवितेला जे दिलं त्यातून काही अंशी म्हणतोय मी, त्यातून काही अंशी उतराई होण्याचा प्रयत्न मी या पुस्तकाच्या निमित्ताने करतो आहे. या कवितेला मी केलेला हा नमस्कार आहे आणि माझ्या कवितेचे गुरु सतीश सोळांपूरकर यांना या पुस्तकाच्या निमित्ताने मी हे केलेलं वंदन आहे असं मी. तर पहिली आवृत्ती जशी छान होती तशीच दुसरी आवृत्ती आणि मला अजून 2 जणांबद्दल थोडंसं बोलावं असं वाटेल. एक म्हणजे निरंजन उसगारे सर आणि अनिल कुसूरकर सर, की जेव्हा हे मी पुस्तक पाहिलं आणि मला ते इतकं प्रचंड आवडलं. म्हणजे या पुस्तकामध्ये चित्र आहेत ती तुम्ही पाहाल, या पुस्तकाचं मुखपृष्ठ तुम्ही पाहाल, की मला म्हणजे यातली एकही गोष्ट मी बदललेली नाही. आणि मग मी अनुपमा ताईंनाही फोन केला की ताई मला याची दुसरी आवृत्ती करायची आहे आणि पहिल्या आवृत्तीच्या प्रकाशक तुम्ही असल्यामुळे मला तुमची परवानगी हवी आहे. बरं, त्या पहिल्या आवृत्तीची पण गोष्ट अशी आहे की एक सतीश सर सोडले, मला वाटतं त्यांच्याकडे पण याचं एकच पुस्तक उपलब्ध होतं जे त्यांनी मला दिलं आणि नंतर माझ्याकडून ते कोणीतरी घेऊन गेलं आणि ते पुन्हा मला मिळालं नाही. तर ही गोष्ट सरांनाही माहित नाही की सरांनी दिलेली त्यांची एकमेव प्रत सुद्धा माझ्याकडून कुणीतरी घेऊन गेलं, ती त्यांच्याकडेच राहिली आणि सरांना न सांगता मी अनुपमाताईंशी संपर्क केला. अनुपमाताईंना खूप जड मनाने त्यांनी ती कॉपी खरं तर मला दिली, कारण की त्यांच्याकडे एकच होती त्यांच्याकडे पण. तर ती मी घेतली आणि नंतर पुन्हा याचं DTP आम्ही पूर्ण नव्याने केलं, कारण तेव्हाची जी सगळी छपाईची सिस्टम होती त्या सिस्टमनुसार ते सगळं टंकलेखन उपलब्ध नव्हतं. त्यामुळे माझा मित्र शिवकुमार याने या सगळ्या पुस्तकांच्या कविता पुन्हा नव्याने टायपिंग केल्या. मुखपृष्ठ आणि आतली चित्र कौशल नावाचा माझा मित्र आहे, त्याने ते सगळं पुन्हा नव्याने स्कॅन करून त्याच स्वरूपात अत्यंत सुंदररित्या आणि हार्डबोर्ड स्वरूपात नव्या आधुनिक स्वरूपात या सगळ्या जुन्या कविता आम्ही नव्या पिढीपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने अत्यंत नवं स्वरूप खरं तर अनेक रसिकांपर्यंत हे पुस्तक पोहोचलेलं आहे. फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून पण याचा परिचय तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. अनेकांनी पुस्तक घेतलेलं आहे, अनुभवलेलं आहे. ते इतक्या सुंदर प्रतिक्रिया सर याच्यावरती आलेल्या आहेत रसिकांच्या. आणि मी नव्या पिढीतल्या कवींना विशेष विनंती करेन की त्यांनी या कविता संग्रहातल्या कविता अनुभवाव्यात, त्याचा आनंद घ्यावा. तर निरंजन उसगारे सर आणि अनिल कुसूरकर सर या दोघांविषयी मला वाटतं की आमच्या तिघांमध्ये काहीतरी असा धागा आहे आम्हाला तिघांना जोडणारा. कारण ज्या प्रेमाने अनिल कुसूरकर सरांनी हा संग्रह करायला घेतला, निरंजन उसगारे सरांनी त्याला मूर्त रूप दिलं, तीच ओढ कुठेतरी या संग्रहाबद्दल माझ्यामध्ये होती. त्यामुळे काहीतरी एक धागा आमच्या तिघांमध्ये असावा असं मला वाटतं. आणि जर या सगळ्या कविता मी खूप जगलेलो आहे. म्हणजे नेहमी मी म्हणतो की पुस्तक कसं असलं पाहिजे, कविता संग्रह कसा असला पाहिजे, तर तो त्यातला आशय, त्यातलं स्वरूप, त्याच्या मुखपृष्ठापासून त्यातला फॉन्ट सुद्धा आपल्याला काहीतरी सांगत असतो, काहीतरी बोलत असतो. तर अशी खूप कमी पुस्तकं माझ्याकडे आहेत की जी पुस्तकं उशाला ठेवल्याशिवाय मला रात्री झोप लागत नाही. त्यातलं एक पुस्तक म्हणजे हा एकांताचा दिवा आहे. हा माझ्या उशाला, मी कुठेही कधीही तुम्हाला भेटलो आणि तुम्ही माझी बॅग उघडून पाहिलीत तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे पुस्तक सापडेल, नक्कीच सापडेल. कधी मी यातल्या कविता वाचतो, अनेक वेळा वाचतो. त्या मी जगलेलो आहे या सगळ्या कविता आणि त्याचा मला खूप आनंद आहे. तर या प्रकाशनाच्या निमित्ताने यातली एक कविता मी वाचून माझं मनोगत पूर्ण करू. या कवितेची सुद्धा एक सुंदर आठवण आहे, कारण शंकर वैद्य सर आणि नीरजा मॅडम या पुस्तकावर त्या कार्यक्रमामध्ये बोलल्या होत्या आणि पुरुष नावाची एक कविता याच्यामध्ये, म्हणजे मराठी कवितेमध्ये स्त्रीच्या अंगाने खूप कविता लिहिलेल्या आहेत, खूपच लिहिलेल्या आहेत. स्त्रीवाद असणाऱ्या कविता आहेत, स्त्री जाणीव असणाऱ्या कविता आहेत. पण मला असं वाटतं की पुरुष जाणीवेच्या कविता खूप कमी आहेत. तर ही त्यातली एक श्रेष्ठ कविता मला वाटते. आणि त्या कार्यक्रमामध्ये नीरजा मॅडमने थोडंसं नकारात्मक मत या कवितेवरती व्यक्त केलं होतं आणि मला अजूनही आठवतंय शंकर वैद्य सरांनी अत्यंत सुंदर पद्धतीने ते खोडून काढलं होतं. तर ती कविता मी या निमित्ताने सादर करतो आणि माझं मनोगत संपवतो. कवितेचं नाव आहे पुरुष. तुम्ही काय पुरुष आहात असं म्हणून होत नाही सगळ्याच प्रश्नांची उकल. तुम्ही काय पुरुष आहात असं म्हणून होत नाही सगळ्याच प्रश्नांची उकल. पुरुषांनाही असतात त्यांचे असे कायदे कानून आणि त्यांचा असा एक वेगळा पुरुषी समाज. उंबरठ्यावरचं माप ओलांडून
पहिल्यांदा आज जाण्याचा अधिकार नसतोच त्यांना. वा उंबरठ्यावरचं माप ओलांडून पहिल्यांदा आज जाण्याचा अधिकार नसतोच त्यांना, पण अग्नीच्या साक्षीनं त्यांनाच हुरकायचे असतात पुढचे सगळे सोपच. वा बहुत बेहतर. वा निर्मितीचे सूत्रधार तेच असतात. त्यांच्याही ओटी पोटात उठत असते कळ आणि पायाला सूज, तरीही आईपणाचा दिवा कधीच लागत नाही त्यांच्या पायाजवळ. वा वा तरीही आईपणाचा दिवा कधीच लागत नाही त्यांच्या पायाजवळ. पदर असत नाही त्यांना म्हणून रडण्याचा अधिकारही नाही. आय है वा वा. पदर असत नाही त्यांना म्हणून रडण्याचा अधिकारही नाही. त्यांचे अश्रू वाहत असतात आतल्या बाजूनं. जमा होत असतो एक बेलगाम समुद्र आतल्या तळाशी, ज्याला किनारा असत नाही, आणि धडकत असतात लाटा छातीच्या आतल्या बाजूला. आणि धडकत असतात लाटा छातीच्या आतल्या बाजूला. उघड्या जागेत उभ्या उभ्या करावी लघवी इतकं सहज नसतं पुरुषांना. संबंध जोडणं किंवा तोडणं, किंवा स्वतःच्या अंगावर घासावा साबण घसा घसा, तसं वापरताही येत नाही पुरुषांना. पुरुषांनाही असतात त्यांचे कायदे कानून आणि एक वेगळा पुरुषी समाज. पुरुषांना माहित नसते मधली पायरी. पुरुषांना माहित नसते मधली पायरी. एकतर ते असतात किंवा नसतात. क्या बात आहे. वा, 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 असतात. वा 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 सर. बहुत बेहतर. वा खूप सुंदर. धन्यवाद संजय या सुंदर मनोगतासाठी. आणि मला इथे आभार व्यक्त करायचेच सतीश दादांचे, कारण त्याने हा एक नवा कवी किंवा कवितेवरती प्रेम करणारा व्यक्ती त्यांच्या कवितेमुळे घडला. एक संस्कार घडलेले आहेत. आणि कविता काय करू शकते, माणसाला अंतर्बाह्य कशी बदलू शकते, याचं उदाहरण म्हणजे संजय शिंदे. आणि त्याची भूमिका आपल्या समोर त्यांनी व्यक्त केली. मला असं इथे निश्चित तुम्हाला नमूद करावं असं वाटतं की काही जणांनी ही प्रत तुमच्या संग्रही ठेवलेली आहे. अत्यंत अल्प दरामध्ये तुमच्यापर्यंत ही प्रत निश्चितपणे पोहोचेल, कारण मी एक प्रकाशक आहे आता. त्या भूमिकेतनं माझ्या मित्रासाठी सांगतोय की तुम्ही एकांताचा दिवा तुमच्या देव्हाऱ्यात ठेवण्यासाठी, म्हणजे आम्ही पुस्तकाच्या कपाटाला देव्हारच समजतो, तुमच्या देव्हाऱ्यात ठेवण्यासाठी ही प्रत नक्कीच मागवाल अशी आमची खात्री आहे. आणि या पुस्तकामध्ये ज्यांनी पहिल्यांदा रंग भरले त्या स्वरंग निर्मितच्या प्रकाशिका अनुपमाताई उजगरे. अनुपमा निरंजन उजगरे हे नाव संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. किंबहुना महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा ते परिचयाचं आहे. कारण अनुवादाची मोठी प्रक्रिया निरंजन सरांनी आणि त्यामागे अनुपमाताईंनी आजवर जोपासलेली आहे. अनुपमाताई आपल्या कविता संग्रहांमधनं आपल्याशी संवाद साधतात. सांगी पश्चात सारखा कविता संग्रह असू दे, किंवा लवकरच एक नवीन कविता संग्रह सुद्धा त्यांचा प्रकाशित होण्याच्या वाटेवर आहे. बिलोरी कवडसे सारखा ललित लेख संग्रह असू दे, अशा अनेक कविता संग्रह आणि पुस्तकांच्या माध्यमातून ते आपल्याशी संवाद साधतात. पण आज त्या भूमिकेत आहेत ते म्हणजे एका प्रकाशकीच्या. पहिल्या म्हणजे ह्याची जेव्हा पहिली आवृत्ती आली तेव्हा त्यांना काय वाटलं, त्या आठवणी कशा होत्या, त्यांची गुंफण करण्यासाठी मी अनुपमाताईंना विनंती करतो त्यांचं मनोगत त्यांनी इथे व्यक्त करायचं आहे. नमस्कार. सतीश सोळंकूरकर यांच्या पुस्तकाची दुसरी आवृत्ती 18 वर्षानंतर येते, ह्याचा खरोखर मलाही आनंद होतो. कारण पहिली आवृत्ती आम्ही काढलेली ती स्वरंग निर्मितीने. पण तेव्हाच्या काय आठवणी आहेत मला आत्ता नाही सांगता येणार. म्हणजे संजयने मला विचारलं होतं की निरंजनने तो का संग्रह प्रकाशित केला, काय त्यांच्या मनामध्ये होतं. मला नाही आत्ता सांगता येणार ते, पण एक अंदाज मला व्यक्त करता येतो. तो असा की सतीशच्या कवितेवर त्यांचं प्रेम होतंच. सतीशची कविता ही अतिशय सोपी आहे पण काळजाला भिडणारी आहे. तशीच निरंजनची पण होती. सतीशची रेखाटनं जी आहेत त्या रेषा अतिशय स्पष्ट आहेत, ठळक आहेत. तशाच निरंजनच्याही होत्या. त्यांनी पण चित्र काढली होती आणि सतीशने मनोगतात लिहिलेलं आहे की एकदाच रेघोट्या उडला, त्याच्यानंतर काही चित्र काढले नाहीत. निरंजनचंही तेच झालं होतं.
एकदा चित्र काढली, त्याचं प्रदर्शन आरांनी भरवलं होतं आर्टिस्ट सेंटरला. त्यानंतर मध्ये 2 दिवसांनी दुबईला गेले होते दिनारसाठी. पण त्यानंतर त्यांनी चित्र नाही काढली, मुखपृष्ठ केली, पण चित्र म्हणून नाही काढली. तर कवितेची शब्दकळा आणि त्याच्यातली सहजता आणि रेषेतली सुस्पष्टता ही कुठेतरी त्यांना आपल्या जवळची वाटली असेल, म्हणून त्यांनी तो संग्रह करायला घेतला असेल असं मला वाटतं. आणखी मला तसं काही विशेष सांगता येणार नाही, पण ह्या 2 गोष्टी मला जाणवलेल्या आहेत. त्याच्यामुळं तो एकांताचा दिवा प्रज्वलित करावा असं त्यांना वाटलं असेल. संजयने आणि त्याच्या टीमने अष्टगंध प्रकाशन अतिशय सुंदर अशी दुसरी आवृत्ती काढलेली आहे. देखणीच काढलेली आहे, दृष्ट लागेल अशी काढलेली आहे. मला ते पुस्तक खूप आवडलं. निरंजन असते तर त्यांनाही खूप आवडलं असतं, खूप भरभरून त्यांनी कौतुक केलं असतं. सतीशने ज्यांना हा संग्रह अर्पण केलेला आहे, अनिल कुसुरकर, ते आमचे मित्र. त्यांची स्मृती आता गेलेली आहे, ते म्हणून ते आज उपस्थित नाही आहेत इथे. पण निरंजन आणि अनिल कुसुरकर ह्या दोघांचे जवळचे मित्र अशोक बागवे इथे आहेत आणि त्यांच्या हातून हे पुस्तक प्रकाशित होते, ह्याचा मला मनापासून आनंद होत आहे. तुम्हा सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करते संजय, तुमच्या टीमचं पण, सतीशचं पण. आणि सतीशची मला भावलेली एक कविता, त्याच्या सगळ्याच कविता छान आहेत, पण पुस्तक उघडल्यानंतर जी कविता माझ्या पुढे आली आणि जी मला माझी वाटली ती कविता मी वाचते. कवितेचं शीर्षक आहे चांदण्याचं गाव. माझ्या एका पुस्तकाचं शीर्षकच आहे चांदण्याचं गाव. चांदण्यांचं गाव. पायाखालच्या वाटेचं हळूहळू रूपांतर होतं आहे उंच सखल टेकड्यांमध्ये. पायाखालच्या वाटेचं हळूहळू रूपांतर होतं आहे उंच सखल टेकड्यांमध्ये. आणि ह्या सर्वांच्या पलीकडे दिसतो आहे मला चांदण्यांचा गाव, जिथे मला ठाव मिळेल ना मिळेल. पानगळ तर केव्हाच झालीये, पानगळ तर केव्हाच झालीये. गळून पडतायत शरीरावरचे अनेक जुने नवे संदर्भ. पानगळ तर केव्हाच झालीये, गळून पडतायत शरीरावरचे अनेक जुने नवे संदर्भ. आणि नव्या वळणावर परत परत उडतो आहे पाचोळा माझाच. चालताना एक पाय उचलल्यानंतर दुसरा पाय उचलायचा असतो. चालताना एक पाय उचलल्यानंतर दुसरा पाय उचलायचा असतो. पडणाऱ्या प्रत्येक दुसऱ्या पावलासाठी पहिल्या पायाने आधार व्हायचा असतो. पण आजवर ही गोष्ट कधीच लक्षात आली नाही माझ्या. पण आजवर ही गोष्ट कधीच लक्षात आली नाही माझ्या. मी चालताना दोन्ही पाय एकदम उचलत गेले, अडखळत गेले. आता तर अर्धा अधिक रस्ता असाच फरफटत संपून गेलेला आणि पावलांनीही एकमेकांशी असहकार पुकारलेला. अगदी पूर्वीपासूनच माझ्या समांतर वाहतोय एक वारा. अगदी पूर्वीपासूनच माझ्या समांतर वाहतो एक वारा. पुरतं लपेटून टाकलंय मला त्यानं. माझ्या श्वासातूनही झंकारत राहतात त्याचे आलाप. माझ्या श्वासातूनही झंकारत राहतात त्याचे आलाप. एकांती मी भोगत राहते त्याच्या गाण्याचे सूर. चांदण्यांच्या गावात पोहोचली जाते दूर दूर. तरीही बांध घालावा लागतो मला त्याच्या वाहण्याला. त्याचं अस्तित्व स्वीकारताच येत नाही मला, जरी मी ऐकत असते त्याच्या वाहण्याला. पाऊल वाटांचा प्रदेश तर केव्हाच मागे पडलाय. पाऊल वाटांचा प्रदेश तर केव्हाच मागे पडलाय. आणि मी वावरते सैर भैर. माझ्या पोहोचण्याच्याही पलीकडे खूप दूर दूर पसरला एक चांदण्यांचा गाव, जिथे माझा मला ठाव मिळेल ना मिळेल. जिथे माझा ठाव मला मिळेल ना मिळेल. धन्यवाद अनुपमाताई. निरंजन सर ज्या धाग्याने, कवितेच्या धाग्याने जोडले गेले होते, त्याच धाग्याने
सतीश सर सुद्धा जोडले गेले आणि त्याचीच पुन्हा एकदा माळ जी आहे गुंफण्याची ती आजचे प्रकाशक संजय शिंदे यांनी पुढे नेलेली आहे. आणि ज्या पुस्तकाची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात ही दुसरी आवृत्ती नव्या स्वरूपात कशी असेल त्याचं प्रकाशन आता होतं आहे. मी कविवर्य अशोक बागवे सरांना विनंती करतो की त्यांनी एकांताचा दिवा या पुस्तकाचं, या कविता संग्रहाचं द्वितीय आवृत्तीचं प्रकाशन करावं. अशोक बागवे सर. सर्व मान्यवरांना आणि अशोक बागवे सरांना विनंती की त्यांनी एकांताचा दिवा या कविता संग्रहाच्या दुसऱ्या आवृत्तीचं प्रकाशन करायचं आहे. कविवर्य अशोक बागवे सर. अनुपमाताई. आजचे उत्सवमूर्ती सतीश दादा सोळांपूरकर आणि कवी मकरंद सावंत, संजय शिंदे, अष्टकांत प्रकाशनचा प्रकाशक. मराठी सारस्वतातला माझा अत्यंत आवडता कवी सतीश सोळांपूरकर हा मराठीतला एकमेव कवी असा आहे की ज्याच्या संग्रहाच्या प्रकाशनाला त्याची मातोश्री, त्याची जननी समोर असते. हे भाग्य आम्ही अनुभवलेलं आहे. या भाग्याचे आम्ही साक्षीदार आहोत. तर त्या माऊलीचं स्मरण आणि त्यांच्या चरणाला वंदन करून आमच्या या सर्व मित्रांतर्फे आधी याची आवृत्ती काढलेल्या स्वरंग या प्रकाशनाच्या आमच्या अनुपमा उजगरे आणि अष्टगंधचे संजय शिंदे यांनी नव्यानं अतिशय देखणी आवृत्ती जी काढलेली आहे त्या एकांताचा दिवा या कविता संग्रहाचं, त्या दिव्याचं प्रकाश, त्या प्रकाशाचं प्रकाशन झालं असं मी अतिशय आनंदाने सर्व समस्त कविकुलातर्फे जाहीर करतो. तर एकांताचा दिवा या कविता संग्रहाच्या दुसऱ्या आवृत्तीचं प्रकाशन आत्ताच कविवर्य अशोक बागवे सरांच्या शुभ हस्ते झालेलं आहे. सर्व रसिकांनी त्याचं स्वागत तुम्ही टाळ्यांच्या गजरात आपापल्या घरी केलेलं असेल अशी मला खात्री आहे. मी सतीश दादांचं या निमित्तानं रसिकांच्या वतीनं अभिनंदन करतो की एकांताच्या दिव्याचा जो प्रकाश आहे तुमच्या काळजाला नक्कीच भिडेल अशी आम्हाला खात्री वाटते. आणि ज्या दिव्याच्या साठी आम्ही इथे जमलेलो आहोत, ज्या प्रकाशासाठी आपण इथे जमलेलो आहोत, तो प्रकाश घेऊन आलेले कवी म्हणजे सतीश दादा सोळांपूरकर. पत्रास कारण की या कविता संग्रहाच्या रूपानं एक नवा चेहरा मराठी कवितेला, मराठी साहित्याला मिळाला. त्यांना आजवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलेला आहे. मग जनकवी पी सावळाराम पुरस्कार, पद्मश्री दया पवार पुरस्कार किंवा अशा संजीवनी खोजे पुरस्कार, अशा अनेक पुरस्कारांनी, माय मराठी पुरस्कार म्हणजे त्यांची एक अशी पुरस्कारांची यादी आहे. म्हणजे त्याचं एक स्वतंत्र पुस्तक होईल ठीक आहे अशी यादी नक्कीच आहे. कारण त्यांची कविता, त्यांचं साहित्य तितकंच सकस आहे. मित्रांनो, कोणालाही पुरस्कार असे तसे मिळत नसतात, ते कमवावे लागतात आणि त्यांच्या लेखणीनं ते सिद्ध केलेलं आहे. याचा आनंद आम्हाला निश्चितच होतो. आणि कुठल्याही पुरस्कारापेक्षा संजय सारख्यांच्या ओठांवरती त्यांची कविता आहे हाच सर्वश्रेष्ठ पुरस्कार हा सर्व रसिकांनी दिलेला आहे. तर या दुसऱ्या आवृत्तीच्या निमित्तानं सतीश दादांचं मनोगत ऐकण्यासाठी आपण उत्सुक असाल. मी सतीश दादांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत इथे व्यक्त करायचं आहे. नमस्कार आणि गीतेशचे खूप आभार. खूप उत्तम बोलतो आणि तुम्हाला एक सांगायला हरकत नाही, जर कार्यक्रम यशस्वी करायचा असेल तर गीतेशला आपल्याला निवेदनासाठी बोलवता येणं शक्य आहे. कारण मनापासून बोलणं आहे त्याचं, आणि मनापासून बोलणं याचाच समानार्थी शब्द कविता असं मी मानतो. कधी मनापासून नाही त्याची कविता कधी होत नाही. कविता करायची असेल ते मनातून यायला पाहिजे, आणि तोच एक धागा धरून मी गेली काही वर्ष कविता लिहितो आहे.
मला खरं म्हणलं तर हा पूर्ण पागल ह्याला म्हणायचं की हा पागल असा अजून मला कळलेला नाही. कारण 18 वर्षानंतर एखाद्या कविता संग्रहाची आवृत्ती काढावी. आता कविता संग्रहाची नवी आवृत्ती काढतानाच गडबड होते. म्हणजे नवीन पुस्तक काढताना काय गोंधळ होतो, तुम्ही दोघे प्रकाशक बसलेले आहात, स्वतः अनुपमाताई आहे तिकडे. पण त्या सगळ्या परिस्थितीमध्ये सुद्धा त्याला याच कविता संग्रहाची दुसरी आवृत्ती, आणि हा 2006 पासून माझ्या मागे आहे, आणि मी त्याला सांगतो की मी तुला नवं पुस्तक देतो. त्याच्यानंतर माझी 6 नवी पुस्तकं आली बाजारात, तरी या माझ्या मागे आपण एकांताचा दिवाची मी करतो ना दुसरी आवृत्ती. आणि मग मी त्याला हो म्हटलं, आणि आता मला खूप बरं वाटते की अतिशय उत्तम आणि सुंदर ती आवृत्ती त्यानं केलेली आहे. आणि सुंदर एक कविता संग्रह, नवाच कविता संग्रह मी बघतो की काय अशा प्रकारचा आनंद या कविता संग्रहाने मला दिला. मी परत त्या सगळ्या कविता वाचल्या, आणि मी परत त्या काळामध्ये गेलो. कविता तुम्हाला त्या काळामध्ये घेऊन जाते. लेखन जे असतं ना ते आपल्याला त्या काळामध्ये घेऊन जातं, आणि ते बोट असतं, ते दिलेलं असतं, ते बोट, तो पदर घेऊन जर आपण त्या काळामध्ये गेलो तर मला वाटतं ती कविता तुमच्यापर्यंत पोहोचली असं मला वाटतं. ते सगळं याच्यामध्ये आहे. तुम्ही जेव्हा ते वाचाल तेव्हा तुम्हाला त्याचा अनुभव येईल अशी मला खात्री आहे. खूप गमती जमती आहेत या संग्रहाच्या बाबतीतल्या. अनेक आठवणी आहेत. मगाशी अनुपमाताई म्हणाल्या काही आठवणी त्यांनी सांगितल्या. महत्त्वाची गोष्ट असे की 93 मध्ये माझा पहिला कविता संग्रह आला. म्हणजे काय भाग्य, शुभशकुन ज्याला म्हणतात, काय भाग्य असू शकतं एखाद्या कवीचं की 1993 साली पत्रास कारंकी, पाडगावकर सर, मधु मंगेश कर्णिक, अशोक नायगावकर, आणि त्या कविता संग्रहावर बोलण्यासाठी साक्षात दस्तूर खुद्द अशोक बागवे सर. क्या बात आहे. म्हणजे 30 वर्षापूर्वीची गोष्ट आहे ती. 93 सालचा तो संग्रह आला, तेव्हा माझ्या संग्रहावर बोलण्यासाठी जे कवी तेव्हा उपस्थित होते त्यांच्या बाजूला मला बसवून बोलण्याचा जो आनंद किंवा शुभशकुन जो मगाशी जो म्हणालो ते सगळं कवितेचं संचित आहे, कवितेचं देणं आहे, कवितेची माझ्यावरचं ऋण आहे असं मला वाटतं. ही जर कविता माझ्या आयुष्यात नसती तर कदाचित या लोकांच्या सानिध्यात मला बसता आलं नसतं. आणि हे सगळं कवितेनं मला दिलेलं आहे. ती कवितेनं मला जगवत आणलेलं आहे. अनिल कुसुरकरांचा मगाशी उल्लेख झाला. अतिशय अवलिया माणूस. म्हणजे त्याच्याबद्दल बोलायचं झालं तर मला एक असा वेगळा 3-4 तासांचा कार्यक्रमच करावा लागेल. इतक्या त्याच्या आठवणी आहेत. म्हणजे तो इतका होता ना की तो, त्याची दुटी अशी होती, 1-2 मिनटं मी थोडंसं बोलतो त्याच्याबद्दल. कारण जेव्हा हा संग्रह जाईल लोकांच्याकडे त्यांना निश्चित असा प्रश्न पडेल की हा अनिल कुसुरकर कोण. तर अनिल कुसुरकर नावाचा हा अतिशय उत्तम अनुवादक, त्याला तो हृदयांतर म्हणत असे. आणि त्याचं एकमेव हे असं मनामध्ये त्याच्या असायचं की आपण काय करतो की आपण बाहेरचं साहित्य वाचलेलं नाहीये, बाहेरचं साहित्य आपल्याकडे येत नाहीये, तर ते उत्तम अनुवाद जे करू शकतात, उत्तम हृदयांतर जे करू शकतात, जसं अनुपमाताई करतात, निरंजन उजगरे करायचं, तर त्यांची ती जबाबदारी आहे की उत्तम आपण आपल्या भाषेमध्ये आणायला पाहिजे आणि आपल्या भाषेतून तिकडे घेऊन जायला पाहिजे. आणि अनिल सतत त्याच्या मागे असायचा. रशियन, जर्मन, फ्रेंच या सगळ्या साहित्यातल्या उत्तम कथांचा अनुवाद त्याने लिहून मला तो वाचायला देऊन माझ्याकडून त्याची असं समोर बसून, आणि नुसतं वाचून चालत नसे, तू आता वाच, पुढच्या वेळेला तू माझ्याशी याच्यावर बोलायचं आहे, डिस्कस करायचं असं तू सांगत असे. अमुक एखादं पुस्तक तू वाचलंस का असं नाही म्हणायचंच नाही आहे. नाही म्हणलं तर तो पोतडीतून काढून देत असे. हे वाचायचं आणि माझ्याशी बोलायचं आहे. अशा प्रकारचा अनिल कुसुरकर होता. आणि दुसरं असं की कुठंही त्याला कोणाची एखादी कलाकृती आवडली की त्याच्यावर तो किमान 5, 7, 8 पानं पत्र लिहित असे. आणि तो गल्फमध्ये बसून, तेव्हाचा हा काळ आहे बरं का, जेव्हा गल्फमधून इकडे भारतामध्ये फोन करण्यासाठी 30 ते 35 रुपये पर मिनिट कॉल होता. तो तासनतास बोलत असे. त्या लेखकाशी ओळख पाळत काही नाही. माझ्याशी त्याची ओळख अशीच झालेली आहे. पत्रास कारंकी वाचल्यानंतरचा एकदा मध्यरात्री त्याचा फोन आला आणि तो माझ्याशी बोलला. ती आमची पहिली ओळख. मी त्याला पाहिलेलं सुद्धा नव्हता तेव्हा. तर तो अनिल कुसुरकर या संग्रहाच्या मागे होता. पत्रास कारंकी नंतर जेव्हा ती 7-8 वर्षामध्ये गेल्यानंतर तो म्हणतो, अरे नवीन कविता इतक्या तुझ्या चांगल्या आहेत आणि तू पुस्तक का करत नाहीस. मग निरंजन उजगरेंशी बोलून आणि त्या दोघांनी तो सगळा संग्रह करायचं ठरवलं. त्याच्यासाठी मुखपृष्ठ कोणी करायचं असते त्यांचं जेव्हा चाललं होतं तेव्हा अनिलनं ती वही त्याला दिली. जे मनोगता मी म्हटलेलं आहे की एक त्यानं वही मला दिली होती. त्याने सांगितलं की रोज 1 पान माझ्यासाठी लिही, एवढंच आहे. आणि ते मी घेतल्यानंतर मी त्याला लिहिलं नाही. त्या सगळ्या 200 पानी वहीमध्ये मी 200 चित्र काढत होतो रोज. आणि ती चित्र कुठून येत होती, का काढत होतो, काय त्याचा अर्थ काहीही माहीत नाही. जे मिळेल ते पेन घेऊन मी ती काढलेली आहेत. म्हणजे त्याला काय स्केच पेन वापरायचा असतो का पेन्सिल वापरायची असते का काय, ते त्याचंही मला काही माहिती नाही. आणि ते चित्र येत असे. मी ती वही उघडली की ते चित्र येत असे. आणि ती वही पूर्ण झाली आणि मी ती अनिलला दिली. आणि माझा आणि चित्रांचा तसा संबंध नंतर संपला. मला ठरवून मी प्रयत्न केला बरं का, नंतर मला काही काढता येईल का, काही रेखाडता येईल का, माझ्याकडून एकही चित्र रेखाटलं गेलं नाही. आणि हे सगळं त्यांनी निरंजन आणि अनिल कुसुरकर यांनी ते याच्यामध्ये एकत्र
आणलेलं आहे. ही मोठी गोष्ट आहे खरं म्हणलं तर. नाही तर हे जे मुखपृष्ठ आहे, मी चित्र काढलेलं, आता माझं मलाच आश्चर्य वाटतं की हे खरंच मी केलेलं आहे का, अशा प्रकारचं ते त्याच्यामध्ये आलेलं आहे. ग्रेस सरांनी त्याच्यासाठी ब्लर लिहिलं. अतिशय चांगले संबंध, मगाशी जसं म्हणालो की सगळी मंडळी माझ्या आयुष्यात आली. ग्रेस सरांचा जो संबंध होता, जिव्हाळा होता, कौटुंबिक जिव्हाळा, माझ्या घरी त्यांचं येणं जाणं आहे, किंवा अशा अनेक गोष्टी, त्यांच्या अनेक आठवणी माझ्याकडे आहेत. तर त्यांनी माझ्यासाठी लिहिणं आणि ते सांगणं, आणि तो संग्रह प्रकाशित होत असताना त्यांचा तेव्हा तिकडे फोन आहे ना, अशा गमत्यात निर्जा त्या कार्यक्रमाला होती, ह्या ज्योती आंबेकर त्याचं निवेदन करत होत्या, डॉक्टर ए.पी. जयरामन न्यूक्लिअर सायंटिस्ट हे त्यावेळेला त्या कार्यक्रमाला बोलण्यासाठी खास उपस्थित होते, आणि शंकर वैद्य सर होते आणि अरुण म्हात्रे होता. सर नेहमी म्हणतात की एकाचा जिथे अंत होतो तिथे एकांत सुरू होतो ना, तर तो एकांत आहे, एकाचा अंत आणि मग तो दिवा आहे, आणि तो दिवा कवितेचा आहे शेवटी. तर त्या कवितेचा दिवा पेटवून एकांताच्या प्रदेशामध्ये वावरताना जे काही अनुभव सापडले ते अनुभव या सगळ्या संग्रहामध्ये आहेत असं मला वाटतं. मगाशी पत्रास कारणकीचा जो उल्लेख झाला, ती खरी नाळ तिथून आहे, आणि तिथून मग त्या पुढचा सगळा प्रवास सुरू झाला. आणि मग एकांताचा दिवा हे झालंच, पण त्याच्यानंतर सावितानी केलेलं आहे माझं पुस्तक. ललित लेखक म्हणून माझी जी ओळख नंतर जी झाली, थोडीफार लोक मला म्हणतात की तू चांगलं ललित लेख लिहू शकतोस, तर ते सावीमध्ये आलेलं आहे, आणि त्याचंही पूर्ण काम अनुपमाताईंच्या सुरंग निर्मितीनं केलं होतं, आणि त्याची आवृत्ती ती संपली. त्याचंही माझ्याकडे हार्डली 2-3 पुस्तकं असतील, ती आवृत्ती संपलेली आहे, आणि चांगली पुस्तकं गेली लोकांच्याकडे. तुला आठवत असेल, आपण जेव्हा तो कार्यक्रम वनमाळीला केला होता, माझ्या एका मित्रानं तो असा छान असा दिवा केला होता, म्हणजे असा तो लॅम्पोस्ट केला होता, आणि असा तो छान असा कंदील तिकडे केला होता, आणि पॉवर पॅक म्हणजे फुल म्हणजे तो सगळा असा ऑडियन्स होता. असा माझं भाग्य असं की हे साहेब त्या कार्यक्रमाला पहिले असल्यामुळे आणि पाडगावकर असल्यामुळे तेव्हाची जी गर्दी होती ना, ती गर्दी मी नेहमी सतत अनुभवत आलेलो आहे. सगळ्या कार्यक्रमामध्ये, सगळ्या प्रकाशनामध्ये माझ्या पाडगावकरांच्या तिकडून जे आलेला आहे तो सगळा कसा काय थांबवणार, मधु मंगेशकरांकडून आलेलं कसं काय थांबवणार, निरंजन उदगीरांच्याकडून आलेलं आहे कसं काय थांबवणार. तर ही सगळी गंमत असते, आणि हे सगळं 30-35 वर्षाचं सगळं मी बघतो आहे, साहित्य विश्वामध्ये काम करतो आहे. खूप आनंद होतोय. हा अर्धा पागल माझ्या आयुष्यात आला, मला खूप बरं वाटतंय, तो माझ्या कवितेबद्दल बोलतोय, आणि खूप सुंदर त्यानं पुस्तक काढलं. मी तुझा आभार व्यक्त करत नाही, पण मजा येते. असा कोणतरी जवळ आपला असणं, आपल्या कवितेवर प्रेम करणारा, आपलं पुस्तक काढणारा कोणतरी माणूस आपल्या जवळ आहे, त्याची खूप. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असते की तुम्हाला तुमच्या आजूबाजूला तसा माहोल असणं गरजेचं आहे. मगाशी तुम्ही आईचं जे म्हणाला, मी आत्ता तिला फक्त 2 दिवसापूर्वी सांगितलंय की असा कार्य, ती झोपलेलीच नाही, म्हणजे ती तिचं सतत ते त्यात असते त्याच्यात. आता सुद्धा मग आता ते किती वेळा तू पोच निघ तिकडे, मग पाऊस नसता तर मी आली असते, ते सगळं तिचं असं चालू आहे. म्हणजे आणि पहिल्यांदा ह्यानं जेव्हा मला ते पाठवलं, मी आईला दिलं, तर शांतपणे तो वाचून काढला. ती शांत एकदम व्यवस्थित सगळं वाचते. यांचा संग्रह आधी आल्यानंतर मला वाचायला दिला नाही, आपण वाचला. ग्रेस सरांची सगळे पुस्तकं तिनं वाचलेले आहेत. वाचतेच ती, तिला काय कळतं, तिला काय समजतं ते नाही, पण ते तंद्रीत जाऊन तिचं जे वाचन आहे ना ते, आणि तिला एक वाटतं की हा माझा मुलगा काहीतरी नीट चांगलं करत असला पाहिजे, म्हणून बागवेसर त्याला बोलवतात ना, तर बागवेसर कशाला उभं करून घेतील त्याला. तर हे तिच्या मनामध्ये आहे, हे तिच्या मनामध्ये असतं. अजूनही तिथे ती झोपलेली नसेल, ते तिचं सगळं लक्ष इथे असेल की तो काय बोलत असेल. बरं निघताना मला काय सांगते, कमी बोलत जा, नीट बोलत जा, स्पष्ट बोलत जा. अजून मला त्या सगळ्या सूचना करत असते, आणि त्या सगळ्या सूचनांचा, आणि मला ती दिसते बोलताना, जाणवते माझ्या आजूबाजूला. तर ते सगळं आहे, ते संचित. आणि माझी मित्रमंडळी सगळी, म्हणजे कविता तुम्ही लिहिताही ठीक आहे, पण पहिल्या कवितेपासून जे मला मित्रमंडळी मिळालेली आहेत, BARCमध्ये काम करत असताना, किंवा मी गावची माझी जी मंडळी आहेत, त्यांनी अतोनात प्रयत्न केला. म्हणजे तुझ्यासारखं कोणी ग्रेट लिहू शकत नाही असं म्हणतात, आणि मी ते खरं म्हणत आल्यामुळे कदाचित ते झालं असावं, ते आता मला कळतं खरं की खोटं. पण त्याने नेहमी क्या बात आहे सतीश, क्या लिहिता यार, असं ते कौतुक त्यांचं ना, सतत तो माहोल माझ्यावरती सगळे मंडळी मला दिसत आहेत. या सगळ्यांचं मला ऋण व्यक्त करावं असं वाटतं. उत्तम आवृत्ती तू केलेली आहेस, आणि त्याच्याबद्दल मी तुझे आभार व्यक्त करतो. बागवेसर सतत माझ्याबरोबर आहेत. सावेनंतरची जी सगळी पुस्तकं आली त्यांचा शब्द आणि शब्द बागवेसरांनी वाचून तो करून सगळं इकडं झालेलं आहे. त्यांनी मुखपृष्ठापासून त्याचं नाव कसं असायला पाहिजे, क्रम कसा असायला पाहिजे, सगळं एवढं कोणी कुणासाठी करत नाही. काय आता हल्लीच्या परिस्थितीमध्ये लोकांना काय वाटतं की मी याला जर मी ग्रेट म्हणलं ना, तर मी कमीपणा, माझं किंमत कमी होते असं लोकांना वाटायला लागले. पण हे कसं आहे, यांची मान कापून नेतात, आणि तरी म्हणतात जाऊ दे, त्याला रक्त सांडू नको, तेवढं सांग, त्याचे कपडे खराब होतील, असा माणूस बोलतो. हा मान काय कळतच नाही यांच्याशी बोलताना. म्हणजे इतकं असणं त्यांचं जे आहे ते मी सगळं अनुभवतो आहे, आणि या कवितेने हे सगळं मला दिलं असं वाटतं. मी आपल्या सर्वांना परत एकदा विनंती करतो की नवा संग्रह आपण बघावा, सांगावं त्यातलं कमी जास्त काय. अजूनही आमची ती
लुटुपुटीची लढाईच सुरू आहे. म्हणजे ते जे सापडायचं आहे ते तिथेपर्यंत पोहोचू की नाही याचा जो शोध आहे तो शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे, आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे. एकांताचा दिवामध्ये एक कविता आहे तुझे जाणे म्हणून. आणि या कवितेची आठवण मी तुम्हाला सांगतो की आम्ही चेंबूरचा एक कार्यक्रम करून आलो होतो आणि चेंबूरला पहाटेच्या गाडीसाठी इकडे उभे होतो याच्यावर, चेंबूरच्या रेल्वे स्टेशनवर उभे होतो. मी, अरुण मध्ये, संजय डगे, प्रवीण दामले ही सगळी मंडळी माझ्याबरोबर होती. आणि महाराष्ट्र टाइम्स आला, पहिला पेपर घेतला तर त्याच्यामध्ये बातमी होती अशी ठळक की स्मिता पाटील गेल्या म्हणून. आणि माहीत नाही ते स्मिता पाटील गेल्या ते असं होतं. आणि मग ते आल्यानंतर ती लिहिली होती कविता मी, ती तुझे जाणे अशी ती कविता. तर तो त्याचा संदर्भ आहे, ती एकांताचा दिवामध्ये आहे. ती कविता मी सादर करण्याचा प्रयत्न करतो. तुझे जाणे अवघ्यांचे जाणे, तुझे जाणे अवघ्यांचे जाणे, एक एक करून गळणारी आयुष्याची पाने. तुझे जाणे अवघ्यांचे जाणे, एक एक करून गळणारी आयुष्याचे पाने. तुझे जाणे म्हणजे दुष्काळात उठून गेलेला गाव. तुझे जाणे म्हणजे दुष्काळात उठून गेलेला गाव, नदीच्या मध्यभागी बुडालेली शाळकरी पोरांची नाव. तुझे जाणे म्हणजे दुष्काळात उठून गेलेला गाव, नदीच्या मध्यभागी बुडालेली शाळकरी पोरांची नाव. तुझे जाणे म्हणजे पाऊस ऐन पेरणीच्या हंगामात निघून गेलेला. तुझे जाणे म्हणजे पाऊस ऐन पेरणीच्या हंगामात निघून गेलेला, बाबळीचा काटा कोकिळेच्या कंठात अडकलेला. तुझे जाणे म्हणजे पाऊस ऐन पेरणीच्या हंगामात निघून गेलेला, बाबळीचा काटा कोकिळेच्या कंठात अडकलेला. तुझे जाणे म्हणजे पारध्याने विद्ध केलेली पंख तुटकी घार. तुझे जाणे म्हणजे पारध्याने विद्ध केलेली पंख तुटकी घार, तापाने फणफणणाऱ्या मुलाच्या हाती ऐन मध्यरात्री पडलेली आईच्या मृत्यूची तार. तुझे जाणे म्हणजे जमिनीला भेगा उन्हाच्या झळा. तुझे जाणे म्हणजे जमिनीला भेगा उन्हाच्या झळा. तुझे जाणे म्हणजे पंख्याला फास मापाचा गळा. तुझे जाणे म्हणजे अवघ्यांचे जाणे, एक एक करून गळणारी आयुष्याची पाने. एक एक करून गळणारी आयुष्याची पाने. धन्यवाद सतीश सर. ही हृदयातून बोलणं काय असतं, अंतरीचे बोल काय असतात याचं सुंदर आपण मनोगत रूपाने तुम्ही ऐकलेलं आहे. आणि बागवे सरांनी लिहून ठेवलेलंच आहे की कवी जेव्हा बोलतो प्राणातून तेव्हा त्याला नसतं हसायचं. असं प्राणातून आलेलं ते वक्तव्य होतं. आपल्या मित्रांबद्दलची कळकळ होती, त्यांच्या आठवणी होत्या. त्या सर्व आठवणी तुमच्या पुढे त्यांनी उलगडल्या, त्याची गाठ सोडली. मला या कविता संग्रहाची अर्पण पत्रिका सादर करावी. प्रिय अनिल कुसुरकर, माझ्या प्रार्थनेची वेळ झाली आहे. मी एकांताचा दिवा लावून घेतो. माझ्या प्रार्थनेची वेळ झाली आहे. मी एकांताचा दिवा लावून घेतो. तू त्या दूरवर रडणाऱ्या पाखरांची समजूत घालून ये. समजूत घालून ये. अनिल दादा, तुम्ही जिथे कुठे असाल तिथपर्यंत हा प्रकाश, या दिव्याचा प्रकाश पोहोचो अशी सदिच्छा या निमित्तानं, दुसऱ्या आवृत्तीच्या निमित्तानं आम्ही सगळे इथे जमलेले उपस्थित व्यक्त करतो. यानंतर आपण ऐकण्यासाठी उत्सुक आहात की आजच्या तरुण पिढीला ही कविता कशी उलगडती आहे. त्यामुळे संजयने नव्या जुन्यांचा जो संगम असतो तो नेहमीच तो साधत आलेला आहे. आणि त्यासाठी मकरंद सावंत हे उत्तम नाव त्याने शोधून काढलं. 365 दिवस कवितेवरती प्रेम करणारा हा माझा कवी मित्र. लेखन, दिग्दर्शन, आणि मला आज कळतंय की तो इंजिनियर आहे. आणि मला वाटतं सायन्स बॅकग्राऊंडचे असे काहीतरी वेगळेच असतात. मी पण त्याच ह्याच्यातले आहे. मी पण सायन्स बॅकग्राऊंडचे आहे. मी पण सायन्स, इंटर सायन्स नंतर आर्ट्स. तर असा आमचा मकरंद सावंत 2016 साली प्रशांत दामले यांचा भोबो सिनेमा जो खूप गाजला, त्याचं लेखन त्याने केलेलं आहे. आणि म्हणतो खलील जिब्रान
गालिब जे आपले आयकन आहेत त्यांच्यावरती अभ्यासपूर्ण बोलणारा माझा मित्र, त्याला नक्की ऐका त्याच्या कार्यक्रमांमधनं. आणि विचार या कार्यक्रमाची सुरुवात सुद्धा त्याने केलेली होती. तर आपण आता ऐकूया त्याचे विचार काय आहेत एकांताच्या दिव्याबद्दलचे. आधी तर गीतेश कडून आलेली आवड, या दोघांचे प्रकाशनाबद्दलचे अनुभव, तुमची अनुभूती आणि यांचे अधिकार, यानंतर मी आता बोलायचं ते कोरीपाटी. कारण मला मूळ हा प्रश्न पडतो की मला इतके दिवस ही कविता वाचायला का नाही मिळाली. आज ही दुसरी आवृत्ती येते आपल्या समोर, आपण आता वाचतोय, हे आता मला दिसतंय, आता वाचताना आता ऐकताना मला कळतं अरे हे माझं कुठे राहून गेलं. आता यांनी जी नावं घेतली, गालिब म्हणा, मंटो म्हणा, खलील जिब्रान म्हणा, ऑस्कर वाइल्ड म्हणा, किंवा उर्दूतले तमाम कवी, मराठीतले तमाम कवी आपण म्हणू, हे मी शोधले, हे मला काहीतरी त्यांचं कुठे सापडलं आणि मग मी शोधायला गेलो, त्यांच्यातून अजून काय काय नवीन नवीन गोष्टी निघायला लागल्या. मला ही कविता, ही आवृत्ती का सापडत नव्हती. असं आता ती वाईट एक गोष्ट अशी वाटायला लागते ना, कुठेतरी एक कोपरा राहिला होता. आपल्या प्रत्येकाच्या घरात एखादा कोपरा असतो जिथवर प्रकाश पोहोचत नाही, तिथे हा दिवा पोहोचणं जास्त गरजेचं आहे. तर ते मला तिथे जाणवत होतं मगाशी की हे असं का राहून गेलं. याला दोन कारणं असू शकतात मला वाटतं. एक तर असं की जसा गालिबचा एक शेर आहे की न सताइश की तमन्ना न सिले की परवा न हो गर मेरे अशआर में माने ना सही. तुझ्या टीकाही नको, तुझं कौतुक नको. मला लिखाण करायचं, मी माझं लिखाण केलंय, ते माझ्याकडे राहील. अशा दृष्टिकोनाने कदाचित ते पोहोचलं नसेल एक, किंवा पण तरीही म्हटलं ना, किती नाही म्हटलं, नाही पोहोचलं तरी, पु ल देशपांडेंचं भाईंचं एक वाक्य आहे की माझी या जातीचा मिळो मज कोणी, ही फक्त संतांचीच नाही तर कलावंतांची सुद्धा प्रार्थना आहे. तरी ह्या कवितेतल्या त्या कलावंताला हा तुमच्या जातीचा कोणी मिळाला. आणि त्यानंतर आमच्या समोर माझ्यापैकी बरेच अशी मंडळी आहेत ज्यांच्याकडे ती पहिली आवृत्ती कुठेतरी आहे. त्यांच्या कदाचित त्यांच्या वडिलांनी, काकांनी, मामांनी, आईंनी कुठेतरी घेऊन ठेवली होती आणि त्यांना ते ट्रेजर सापडलंही असेल. पण मला नव्हतं सापडलं, मला ते आत्ता सापडलं. आणि सापडल्यानंतर आता जेव्हा कविता कळते की अरे हे हाताशी लागायला हवं होतं, उशीर झालाय पण गोष्ट पोहोचली. तर मला ही पुस्तक हाताशी आल्यावरती मी जे वाचलं त्यातली एक कविता मी पेश करतो. तुझं पत्र मिळालंय आणि नेमका तुझा पत्ता विसरून बसलोय मी आज. तुझं पत्र मिळालंय आणि नेमका तुझा पत्ता विसरून बसलोय मी आज. डायरीची पानं शोधून झाली आहेत, मागची सगळी पत्र वाचून झाली आहेत. माझ्या प्रत्येक कवितेत पाहतो आहे मी तुझा चेहरा, पण तुझा पत्ता मात्र हरवून बसलोय मी आज. एका फोनच्या अंतरावर आहोत आपण दोघं, एका फोनच्या अंतरावर आहोत आपण दोघं. केवळ एक नंबर फिरवून आवाज देता येईल आपल्याला, पण त्याही पेक्षा नुकत्याच आलेल्या पत्रातला तुझा आवाज अधिक जवळचा वाटतो. पण फक्त तुझं नाव लिहून पत्र धाडलं तुझ्या दिशेने तर, पण फक्त तुझं नाव लिहून पत्र धाडलं तुझ्या दिशेने तर तुझं नेमकं नाव तरी कोणतं. पत्राखाली फक्त तुझीच म्हणून लिहिलेलं, आई वडिलांनी जन्माच्या वेळी दिलेलं, की नवऱ्याने प्रिया वगैरे ठेवलेलं. नेमक्या कोणत्या नावाची सावली तुझ्यावर झिरपते. तुझ्या अंतस्थ चेहऱ्याला साजेचं नाव सापडत नाही आणि तुझा नेमका पत्ताही सापडत नाही मला. माझं पत्र तुला मिळेलच याची खात्री नाही तरीही, माझं पत्र तुला मिळेलच याची खात्री नाही तरीही एक करता येईल मला. तुझ्यासाठी लिहिलेल्या एखाद्या कवितेच्या ओळी चिकटवता येतील मला तुझा पत्ता. काय सुंदर. माझं पत्र तुला मिळेलच याची खात्री नाही तरीही एक करता येईल मला. तुझ्यासाठी लिहिलेल्या एखाद्या कवितेच्या ओळी चिकटवता येतील मला तुझा पत्ता म्हणून.
मजकूर नष्ट होण्याची भीती राहणार नाही. कवितेच्या ओळी सांभाळून घेतील अख्खं पत्र आणि शिलालेखासारखे पडून राहतील पत्रावरचे शब्द वर्षानुवर्ष. अनडिलिव्हर्ड पत्रांच्या गठ्ठ्या, अनडिलिव्हर्ड पत्रांच्या क्या बात. गठ्ठ्या. वा रे वा. सलाम. म्हणजे आपण एका शोधात निघालेलो असतो कवी मंडळी, बहुतांश कवी मंडळी ज्यांना वाचनाची आवड आहे. काहीतरी नवीन हवंय, काहीतरी नवीन हवंय. तर ह्यात बरंच काही नवीन आहे जे आपण वाचलं नव्हतं. तर आपण जरा शोधूया यात अजून काय काय नवीन सापडतंय. आणि ह्या सगळ्यासाठी संजयला थँक्स. तुला आधी थँक्स का? कारण ह्यांनी आधी लिहिलं होतं. त्यांनी आधी लिहिलं होतं, तू पुन्हा आम्हाला भेटवून दिलंस. आणि तुम्हा सगळ्यांसमोर पुन्हा एकदा हा एकांताचा दिवा माझ्या हातात दिल्याबद्दल आधी सोळंकरकर सरांना धन्यवाद. तुमच्या पहिल्या प्रकाशनाबद्दल तुम्हालाही धन्यवाद. आणि इथे तुमच्यासमोर पेश होता आलं म्हणून धन्यवाद मकरंद. अरुण काळे यांनी म्हटलं होतं की कविता त्या त्या काळाचं डॉक्युमेंटेशन असतं आणि काळ हा सर्वात मोठा समीक्षक असतो. जी कविता काळाच्या कसोटीवर खरी उतरते ती खरी कविता. आणि आजच्या पिढीला सुद्धा ही कविता वाचाविषयी किंवा म्हणाविषयी वाटते. त्यातच या कविता संग्रहाचं यश दडलेलं आहे. आज आपण एका वेगळ्या जगातनं जगण्याचा प्रयत्न करतो आहोत. आपल्या सर्वांच्या मनामध्ये कुठेतरी कोलाहल आहे, एक आकांत आहे. आणि तो आकांत शांत करण्यासाठी तुम्हाला जर एकांत हवा असेल तर निश्चितच एकांताचा दिवा तुम्हाला वाचायलाच हवा. तर ज्या कवितेच्या झाडाखाली आपण आज बसलेलो आहोत ते म्हणजे कविवर्य अशोक बागवे सर. सर्वांना सुपरिचित असं हे नाव. गेल्याच महिन्यात मौनाचा निशब्द कोलाहल हा त्यांचा 16वा कविता संग्रह माझ्या सृजन संवाद प्रकाशनतर्फे प्रकाशित झालेला आहे. आणि ललित कथासंग्रह, नाटक अशी इतर 7 पुस्तकं म्हणजे एकूण 23 पुस्तकं आज तागायत अशोक बागवे सरांची झालेली आहे. मला सर्वात महत्वाची गोष्ट वाटते त्यांच्या बाबतीत, ते कवी आहेत पण त्याही पेक्षा ते उमदा माणूस म्हणून जगतात. आणि माणसांमधली कविता काय आहे त्यांना जपण्यासाठी ते प्रयत्नशील असतात. आणि जेव्हा जेव्हा आपण त्यांना हाक देतो तेव्हा त्या हाकेला ते जागतात. असे आमचे कविवर्य अशोक बागवे सर यांना गेली अनेक वर्ष मी ऐकतोय पण दरवेळेला मी नवं काहीतरी घेऊन जातो. त्यामुळे माझ्या सकट तुम्ही सुद्धा उत्सुक असाल की आज बागवे सर या दिव्याबद्दल, त्याची जी फुलवात आहे त्याबद्दल काय व्यक्त होणार आहे. तर मी कविवर्य अशोक बागवे सरांना विनंती करतो की त्यांनी या संग्रहाबद्दल आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. नमस्कार. आज एक अनुपम्य असा योग आलेला आहे की प्रथमताच या रंगमंचावर म्हणा किंवा विचारपीठावर म्हणा सगळे कवी एकत्र आहेत. आणि त्यातलं औचित्य असं आहे की कविता संग्रहाचं नाव एकांताचा दिवा आहे. प्रथम ज्यांनी याचं प्रकाशन केलं ते निरंजन होते. तर निरंजनाने तो दिवा आधी पेटवणं म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये समयची ज्योत सुद्धा निरंजनाने पेटवतात. तर स्वरंगाच्या आमचा निरंजन उजगरे, ज्याची मला कायम आठवण येते, नेहमी माझ्या बाजूला बसायचे. आज माझा भाग्ययोग आहे की अनुपमा वहिनी माझ्या बाजूला आहेत आणि म्हणून हा अनुपम्य योग असं मी म्हटलं. माझा अतिशय आवडता कवी की ज्याच्या कविता ऐकल्यानंतर हृदयाला भिडणं म्हणजे काय हे मला कळायला लागलं. म्हणजे आपण गर्दीत असताना देखील, खरं म्हणजे आपण ज्यावेळी गर्दीत असतो ना त्यावेळी आपल्या भावना बोथट असतात. पण गर्दीत सुद्धा या व्यक्तीने कविता म्हटल्या की प्रत्येकाच्या काळजाला भिडते. हा त्यातला एक अतिशय सुंदर असा त्या शब्दांच्या गर्भात असलेला तो दिवा आहे. आणि आताच
ते आले तेव्हा मला एक ललित लेख वाचून दाखवला, तर माझ्या डोळ्यात पाणी तरळलं. ते वयामुळे नाही, ते खरोखरच ते ललित लेखनसुद्धा त्या कवितेच्या अंगानं लिहिण्याची एक अतिशय उत्तम सारिणी सतीश सोळांकूरकरकडे आहे. आणि आजचा कार्यक्रम इतका सुंदर व्हायचं कारण माझ्या बाजूला जे टोकाला 2 शिंदे बसलेले आहेत, तर आमचा संजय शिंदे हा जिंदादिल असा कवी आहे. आता तो प्रकाशक आहे, म्हणजे कवी आणि प्रकाशक शिंदे, इकडे सुद्धा उजवीकडे कवी आणि प्रकाशक शिंदे. हा जो सगळा योग आहे, म्हणजे इकडे मुक्काम असावं, इकडे पोस्ट असावं आणि मध्ये कविता असावी, असा एक योग जुळून आलेला आहे. क्या बात. आणि गंमत असं की तो दिवा, ते निरंजन आणि प्रकाशनाचं नाव अष्टगंध, त्यामुळे या कार्यक्रमाचं देऊळ झालं असं वाटायला लागलं. तर गंध ना कधी कधी लांबून येतो, त्याला दरवळ म्हणतात, आणि जवळ जो गंध असतो त्याला परिमळ म्हणतात. परिसरात जो असतो तो परिमळ आणि लांबून येतो तो दरवळ. तर अष्टगंधाचा हा जो दरवळ आहे नवीन, हा मला लांबून आला ज्यावेळी सतीश म्हणाला की माझा एकांताचा देवा हा संग्रह पुन्हा छापला जातोय. आणि मग माझ्या असं लक्षात आलं की ज्याला आपण अभिजात कविता म्हणतो, अभिजात कविता, काही काही संकल्पनेच्या बाबतीत ना आपण फार हुशार राहिलं पाहिजे, कारण समीक्षक आपली वाट चुकवतात. म्हणून कालखंडातले कवी, मागच्या पुढच्या पिढीतले कवी आणि समकालीन कवी, या 3 संकल्पना चुकीच्या वापरण्याची पद्धत मराठी समीक्षकांमध्ये आहे. आपण असं म्हणतो कालखंड, याचा अर्थ समकालीन कवी हा जुना आणि नवा नसतोच. एका काळामध्ये, एका विशिष्ट काळामध्ये, म्हणजे आम्ही ज्यावेळी लिहायला सुरुवात केली त्यावेळी कुसुमाग्रज पण लिहित होते, बाबा बोरकर लिहित होते, पुशी रेगे लिहित होते, तर आम्ही समकालीनच होतो. तर समकालीन याचा अर्थ जुना आणि नवा होत नाही, कारण त्यात एक काळाचा संदर्भ असतो. तो जो काळाचा संदर्भ आहे, काय असतं माहिती आहे, निर्मितीचं बीज हे नेहमी त्रिगुणात्मक असतं. जसं सत्यम शिवम सुंदरम ही आपली भारतीय संस्कृतीची मूल्य आहेत, ती सुद्धा 3च आहेत. संगम जो आहे गंगा यमुना आणि सरस्वतीचं पण 3च आहे. तसं काळ ही एक संकल्पना, काळ नावाची एक संकल्पना, नंतर अवकाश आणि ऐवज म्हणजे शब्द, म्हणजे काळ, अवकाश आणि शब्द याला मराठीत टाइम, स्पेस अँड मॅटर म्हणतात मराठीत. तर हे जे काळ, हा अवकाशाचा गुण काही काळासाठी त्या मातीवर येतो, तो शब्द, आणि ते जे असतं तो शब्द जो निर्गुण असतो तो सगुण करणं हे कवीचं रसायन असतं. आणि म्हणून मातीमध्ये त्या मातीचा गुण त्या शब्दामध्ये येतो. संस्कृती एका समकालामध्ये सगळे कवी, मग ते काय असतं, वय हा पिढीला मोजण्याचा निकष नाही होऊ शकत. कळलं की नाही. आपण जुने म्हणतो म्हणजे 60 वर्ष झाली जुने हे नव्हे, असं नसतं. कवितेला बालपण आहे, कवितेला तरुणपण आहे, कविता प्रौढही होते, पण कवितेला मरण नाही. आता ही जी कवीची जर आतली शलाका असेल, तो आतला दिवा असेल, तर दिव्याने पेटतो, प्रकाशाचा अंत होऊ शकत नाही. तसं त्या कालखंडामध्ये, त्या विशिष्ट कालखंडामध्ये असलेला जो भौगोलिक इतिहास असतो, ती इतिहास त्याची संस्कृती असते, आणि प्रत्येक काळातले कवी त्या संस्कृतीचं उन्नयन आणि अधःपतन चित्रित करत असतात, आणि त्याचे सगळे पडसाद या कवितेमध्ये येतात. आणि म्हणून शैलीने माणूस वेगळा होतो. एकाच कालखंडात एकाच संस्कृतीचं उन्नयन आणि अधःपतन रेखाटणारे कवी जेव्हा वेगळं लिहितात, ते आपण काय म्हणतो, तो आशय वेगळा नसतो, आशय तोच असतो, शैली वेगळी असते.
शैलीने माणूस वेगळा होतो. याला संत कवी नाममुद्रा म्हणायचे. मराठी त्याला सिग्नेचर म्हणतात. तर ही जी सिग्नेचर आहे, हा जो ठसा आहे, हा ठसा असलेला जो कवी मला या कालखंडात दिसतोय, म्हणजे माझ्या अगदी जवळ असलेला, की सतीशची कविता खाली नाव नसताना सुद्धा तुम्ही ओळखू शकता. इतकं ती शब्दकळा जी आहे ती त्याच्या मधून आलेली आहे. आणि काय असतं, जसं सूर्योदयापूर्वी अरुणोदय होतो. अरुणोदय होतो त्यावेळी नुसती आभा दिसते, सूर्य दिसत नाही, त्याला अरुणोदय म्हणतात. आणि म्हणून ती अरुणोदय म्हणजे प्रत्येक कवीची शैली आहे. सूर्य दिसायलाच पाहिजे असं नाही. म्हणजे शब्द नुसता प्रकट झालं की ती आभा दिसते, त्याला शैली म्हणतात. आता हे कुठे तुम्हाला युनिव्हर्सिटीत दिसणार नाही. तुम्ही स्वतःच युनिव्हर्सिटी युनिव्हर्स हा शब्द महत्वाचा आहे याच्यातला. तर अवकाशाचा गुण आहे आणि तो अवकाशाचा गुण पकडणं. मी नेहमी असं म्हणतो की मराठी कवी किती संपन्न असले तरी प्रतिभेने कोणाला पोटाशी धरलेलं नाही अजून. प्रतिभा जाता जाता तिच्या पदराची झुळूक लागते हो, आणि आपण म्हणतो कवी झालो. हा, तर असे जे कवी आहेत इथे बसलेले सुद्धा, की ज्यांच्या शब्दामध्ये ना विद्युत शक्ती असली पाहिजे. ती विद्युत शक्ती तुमच्यापर्यंत येणं म्हणजे इट इज अ टेलिफोनिक टॉक आहे ना. शब्दामधली शक्ती आहे ना, हे टेलिफोन कसा जातो, एकदम सीमा पार करून जातो, तसा सतीश हा कवी आहे. आणि म्हणून त्याला मी अभिजात असं म्हटलं. आता पुन्हा एक मुद्दा स्पष्ट करायला पाहिजे. आपल्याकडे बरेचसे वाद आहेत, ज्याला इझम असं म्हणतात मराठीत. तर हे रोमॅन्टिसिझम, रिअलिझम, सररिअलिझम वगैरे, हे इझम बघून कोणी लिहित नाही. जो लिहितो त्याचा इझम ठरतो. तर त्यामुळे त्या अनुषंगाने मुलांना शिकवलं तर ते त्यांना कविता लिहिता येणार नाही, मराठीपासून ते लांब जातील. गंमत अशी आहे की अभिजात कशाला म्हणतात, जसं केशवसूत म्हणाले की ज्ञाताच्या कुंपणावरून धीरत्व धरून उड्डाण करून चिदघन चपला ती जाते. एका काळात लिहिलेली कविता जेव्हा कालातीत होते त्याला अभिजात म्हणतात. अजूनही आपल्याला ज्ञानेश्वरी चकित करते, अजूनही रामदासांची आरती म्हटली जाते. याचा अर्थ ते त्या कालखंडातल्या असे कवी म्हणणारे चुकीचं आहे. ज्ञानेश्वरांचं पसायदान आता करोनाष्टकामध्ये, या करोनाच्या काळामध्ये अतिशय जिवंत काव्य आहे, तुमचं असं लक्षात. त्यामुळे हे जो समजतो, त्यामुळे कवितेला काळामध्ये बद्ध करून ठेवणं हे घड्याळाला काट्याने देण्यासारखं आहे. तो पण समयच आहे, तो तुम्ही काट्याने संकुचित केलेला आहे. तर अभिजात कविता ती की ज्या कुठल्याही कालखंडात ती नवीन वाटते, ह्याला अभिजात वाङ्मय असं म्हणतात. मराठी त्याला क्लासिझम असं म्हणतात, क्लासिक वाङ्मय. आता ही जी, आणि बरेचसे आपल्याकडे मराठीमध्ये दुर्दैवाने मला असं सांगावं असं वाटतं की रोमॅन्टिसिझमला असं गावाकुसा फार ठेवलंय बरं का. वास्तववादी कविता मोठी छोटं काय असतं कवितेमध्ये. कवितेची लांबी मोठी असली तरी कवितेचा आत्मा तेवढाच असतो. घर किती मोठं असलं तरी दार तेवढंच असतं. तसं रोमॅन्टिसिझम याचा अर्थ काय माहिती आहे का. रोमॅन्टिसिझम याचा अर्थ आदर्शवाद. याला गुढरम्यवाद असा मराठी शब्द आहे, फार सुंदर. गुढरम्यवाद. हे गुढ काय आहे, विश्व काय आहे, हा कोरोना आला म्हणजे कुठून आलाय, निसर्गाचं काय देणं आहे, माणूस मी काय आहे, मी का आहे आणि कसा आहे याचा शोध घेणं म्हणजे रोमॅन्टिसिझम. त्यामुळे सामाजिक कविता ज्यावेळी तात्कालिक असते, वाईट सामाजिक कविता, कारण कवितेमध्ये दोनच प्रकार असतात, एक चांगली कविता एक वाईट कविता. तर सामाजिक कविता सुद्धा रोमॅन्टिक असते. याचं कारण असं तुम्हाला सांगतो की सामाजिक कवितेमध्ये काय आहे त्यापेक्षा काय असायला हवं हे सांगतात तुम्ही, म्हणजे आदर्शवादच आला.
जे आहे त्या स्थितीवर ज्यावेळी तुम्ही भाष्य करता त्यावेळी ती स्थिती नसावी आणि दुसरं काहीतरी असावं असं ज्यावेळी कवी म्हणतो त्यावेळी तो आदर्शवादी असतो आणि म्हणून तो रोमॅन्टिक असतो. त्यामुळे आपल्याकडे रोमॅन्टिसिझम याचा अर्थ प्रेम हे चुकीचं आहे, तुम्ही संकुचित केलंय. आणि प्रेम हा शब्द संकुचित नाहीच आहे. विनोबा भावेंनी असं वाक्य लिहिलेलं का, या पृथ्वीचा उदय प्रेमात होतो आणि त्याचा विलय सुद्धा प्रेमात होणार आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि प्रेम म्हणजे बऱ्याचशा ह्याच्यामध्ये आता तुमच्या एकांताच्या दिवामध्ये 3 भाग आहेत. त्यातला पहिला जो भाग आहे अनडिलिव्हर्ड पत्राचा भाग जो आहे, त्यामधून सुद्धा पत्रात काय आहे, तिला लिहिलेली पण तिला न पोचलेली ही पत्र आहे. तर आपल्याकडे प्रेम नावाची गोष्ट जी आहे ना, हा शब्दच मला वाटतं लव मधून आलेला आहे. आपल्याकडे खरा शब्द प्रीती आहे. प्रीती त्याला म्हणतात. त्यातला प आणि त याचा अर्थ परम तन्मय होणे म्हणजे प्रीती. आणि प्रीती शब्द जर नीट पाहिलं तर तुमच्या असं लक्षात येईल त्या 2 वेलांट्या आहेत, ते एकमेकांना झाकतात. त्यामुळे प्रीती म्हणून मगाशी ह्याने उर्दू हे सांगितलं ना, मला नेहमी असं वाटत असतं की जसं आपण म्हटलं मकरंद की हे कविता 18 वर्षानंतर आम्हाला ती बघायला मिळाली, तसं आपल्या जुन्या वाङ्मयात सुद्धा याचे असे दाखले मिळतात की आपण तिकडे जात नाही. उदाहरणार्थ गालिबचं सगळे कौतुक करतात, इश्क पर जोर नाही, ये वो आतिश है गालिब के लगाए ना लगे और बुझाए ना बने. म्हणजे अशी आग आहे की एकदा लागत नाही, लागल्यावर विझत नाही. अरे पण त्याच्या अगोदर 500 वर्ष प्रीतीची लक्षणे ऐसे अंतरी उठे अनायासे की पाणी पाणवटे जैसे आपणची धावे. रामदास. मग आपण कौतुक करायचं तिकडचं, आणि तुमच्या जवळ आहे. तुमच्या आईची नाळ तुमच्याकडे असताना तुम्ही दुसरीकडे शोधायला जाता आणि त्याचे दाखले देता. याच्यावर माझा आरोप आहे की तिथे प्रीती म्हटले त्याने, प्रेम नाही. प्रीतीची लक्षणे ऐसे अंतरी उठे अनायासे. त्याने आग म्हटले प्रेमाला, यांनी पाणी म्हटलं. आगीला जे विझवतं ते पाणी असतं. अंतरी उठे अनायासे असं सांगितलं. त्यामुळे ह्या सगळ्या प्रीती काव्य मी ज्यावेळी हे वाचलं ना, ज्यावेळी पत्रामधले सगळं, तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की ही जी प्रीतीची लक्षणं आहेत ना, काय असतं. माझं एक जगजाहीर वाक्य आहे, म्हणजे मलाच माहिती असलेलं ते वाक्य असं आहे की प्रीतीमध्ये सुद्धा एक सफल अपयश असतं. प्रीतीमध्ये सफल अपयश असतं. याचं कारण त्रागा करून प्रीती मिळवता येत नाही आणि त्रागा करून प्रीती सोडता येत नाही. जो प्रीतीमध्ये पण समाधिस्थ असतो ना, त्याला ती सफलता कळते वियोगातली पण. तर अशा त्या सगळ्या कविता आहेत इथे, आणि म्हणून मी त्याला अभिजात म्हणतो. कारण ह्या कविता कुठल्याही काळात जरी तुम्ही आता, म्हणजे हा जो कालखंड आहे सगळा आपला करुणाने व्यापलेला जो आहे, करुणाष्टक रामदासीने लिहिली, आता कोरोनाष्टक लिहायला हवं असं सगळं आहे. तर मला नेहमी सांगावं असं वाटतं की त्या सगळ्या पेशंटना कविता वाचायला दिल्या पाहिजे, लगेच बरे होतील. डॉक्टर औषध देऊन बाह्य मन जेव्हा तुम्ही त्यांचं शालित कराल ना, त्यांचं मन ज्यावेळी खंबीर कराल ना, कला हे आश्वासक असं अमृत आहे. ते अमृत त्यांना द्यायला पाहिजे होतं असं मला म्हणणं आहे. आणि त्याच्यामध्ये आणखी एकदा सांगतो, आता आमचा मकरंद इंजिनियर आहे. पूर्वी मला वाटायचं इंजिनियर म्हणजे जो इंजिनच्या नियर असतो त्याला इंजिनियर म्हणतात. पण माझ्या असं लक्षात आलं की डॉक्टरांपेक्षा इंजिनियर क्रिएटिव्ह माणसं आहेत. ती जर त्या लोकांकडे दिली असती ना, तर उलट कोरोना लवकर गेला असता. हा जो विचार आहे, हा विचार प्रत्येक संस्कृतीमध्ये कविता देत असते. कविता हा संस्कृतीचा अर्क असल्यामुळे देत असते, आणि म्हणून ती जुनी होत नाही. आणि म्हणून एकांताचा दिवा 18 वर्षांनी सुद्धा पेटता ठेवा असं वाटतो. याचं कारण ते आहे तुमच्या असं लक्षात येईल. आता ह्याच्यामध्ये 3 भाग आहेत ना, प्रत्येकाने कविता वाचली, कविता नाही वाचणार, प्रत्येक विभागातल्या 2 ओळी तुम्हाला वाचून दाखवतो. त्यात कसं साठवलेलं आहे सगळं. जो पहिला विभाग आहे तुमचा की अनडिलिव्हर्ड पत्रांचा गाठा, त्याच्यामध्ये त्याने असं लिहिलेलं आहे की समोरून नदी वाहते आहे. हा जरा पाठ आहे माझं.
समोरून नदी वाहते आहे, ती म्हणते की सर्वस्वी मी तुझी आहे, पण पाण्याला स्पर्श करू नको. ही म्हणतोय मी सफलता, क्या बात. सफलतेचं अपयश आहे. हा, तर हे जे आहे ना, हा जो जे दिठी न पविजे ते दिठी विण देखीजे, असं ज्यावेळी ज्ञानेश्वर म्हणतात की तुमच्या चर्मदृष्टीला दिसत नाही ते तुम्ही अंतर्दृष्टीनं पकडणं हीच तर खरी कला आहे. सगुणाला ज्या माणसाने देऊळ निर्माण केलं आणि दगडामध्ये देव निर्माण केला तो सगळ्यात मोठा शास्त्रज्ञ आहे. कारण निराकार कोणालाच कळत नाही. सामान्य माणसाला देव इकडे आहे तो त्याला दिसत नाही. देव सर्वत्र भरलेला आहे, म्हणजे नेमकं बघायचं कुठे. मग तो जो कोणी पहिला असेल तो कवी असेल की ज्याने ते निर्गुण सगुणात रूपांतर. तर कविता ही निर्गुणाचं सगुणात रूपांतर करण्याचं आपल्या हातात आलेलं अभरूत आहे. प्रेम हे आय लव्ह यू म्हणून नाही सांगता येत, ते ओळखता आलं पाहिजे. हा, किंवा आई सांगत नाही ना मुलावर मी माझं तुझ्यावर किती प्रेम आहे, हे सांगत नाहीत. आपल्याकडे ती संस्कृती नाहीये. संस्कृतीमध्ये भूमीचे मार्दव सांगे कोंभाची लवलव, हे प्रीतीचं लक्षण आहे ना. ते भूमी किती कोमल आणि मार्दव आहे ते रोपवर आल्यावर असं हल्ल्यावर कळतं. तसं ते प्रीतीचं आहे. म्हणून ही पत्र जरी असली तरी लौकिकातली पत्र नाहीयेत. म्हणजे हे काही काही पत्र आहेत त्याच्यामध्ये प्रेयसीला लिहिलेली, पण ती अनडिलिव्हर्ड आहे, डिलिव्हरी झालेली नाही. अशी जी पत्र आहेत ती पत्र केवळ चौकशी करण्यासाठी लिहिलेल्या पत्रासारखं नाही, ते पोस्टकार्ड नाहीये. पत्र म्हणजे कागदाचा एक तुकडा, पत्र म्हणजे काळजाचा एक तुकडा. पाडगावकर, पत्र म्हणजे कागदाचा एक तुकडा, पत्र म्हणजे काळजाचा एक तुकडा, नाचताना मोर व्हावा स्तब्ध जैसा, पंख म्हणजे या नभाचा एक तुकडा. आता हे जे आहे हे सांगण्याची ही जी शैली आहे ही आमच्या सतीची शैली आहे की न सांगताही काही गोष्टी सांगता येतात. आणि हे जे आहे हे त्या पहिल्या भागामध्ये तुमच्या असं लक्षात येईल. आणि दुसरा भाग जो आहे तो घराविषयी. आणि घर म्हणजे चार भिंतीचं कौलारू घर नाहीये, इथलं घर आहे, हृदयातलं घर आहे. हृदयातल्या घरांना भिंती, आपल्या हृदयाच्या घरांना भिंती इतर घालतात. आपला दरवाजा उघडच असतो, कायम उघडा असतो. बाहेरून बंद करणाऱ्या लोकांना, म्हणजे माझ्या मनाचा दरवाजा बाहेरून बंद करणाऱ्या लोकांविषयी असलेल्या सगळ्या प्रतिक्रिया त्याच्या प्रतिसाद. म्हणून ते म्हणतात की जरा बाहेर गेलं वळणावर एक उंबरा आहे, त्या उंबऱ्यावर दरवाजावर मी असं थाप मारतो आहे, खरं म्हणजे स्वतःच्याच मनावर वार करतो आहे आणि घरात कोणीच नाही. ही जी अस्वस्थतेमध्ये सुद्धा एक स्वस्थता असते असं माझं म्हणणं आहे. की काय आहे माहिती, एकांत. मगाशी हा म्हणाला माझं वाक्य की एकाचाही जिथे अंत होतो तेव्हा एकांत म्हणतात. एकटेपणा वेगळा आणि एकांत वेगळा. एकटेपणामध्ये दुःख आहे, यातना आहे, वेदना आहे. एकांतामध्ये वेदनेचा आनंद आहे. ही गब्बत आहे ते एकांताची. त्यामुळे एकांताचा दिवा कधी नाव सुद्धा ठेवताना आपल्या मुलाला कोणी भटजी नाव ठेवतो तसं ठेवू नये. संग्रहाला, संग्रहाचा संपूर्ण आत्मा प्रकट होईल अशा प्रकारचं त्याला मुखपृष्ठ का म्हटलेलं आहे, त्याला मांडी पुष्प का म्हटलेलं नाही, याचं कारण ते आहे की तो मुख आहे, तो तुमच्या व्यक्तिमत्वाचा आरसा आहे. तसा कविता संग्रह हे कुटुंब असतो, त्या शब्द एखादं भावंडासारखे राहतात. त्याचं मुख काय आहे हे दाखवण्यासाठी ते नाव असतं. आणि म्हणून एकांताचा दिवा याच्यातला जो शेवटचा भाग आहे, लांबलचक नाव आहे त्याचं, पण त्याच्यामधल्या 2 ओळी मला इतक्या आवडल्या की पुढे गेल्यावर दिवा, एक दिवा आहे, खरं तो दिवा नाहीये, तो काळोखाचा ठिपका आहे. आता इथे मला संपूर्ण आपल्या संस्कृतीमध्ये असलेलं अद्वैताचं किंवा द्वैताचं सगळं निरूपण आहे हे एका ओळीत आहे, एका ओळीत आहे.
म्हणजे आपण म्हणतो ना की संत कविता अजून वाहते हो आपल्या नसामध्ये. तो DNA आहे आपल्याकडे सगळा, तो वेगवेगळ्या प्रतीकात येतो. म्हणजे तो प्रकाश नाही, तो काळोखाचा ठिपका आहे. काळोख नसेल तर प्रकाशाला अर्थ नाही. म्हणजे एका कुठल्या तरी कवीने असं म्हटलं ना, फिजा है इसलिए बहार है. फिजाच नाही तर बहारला कोण उठतंय. तर तो काळोख उजळणं हे प्रकाशाचं महत्कार्य नाही आहे. काळोख त्याला म्हणतो, जरा माझी एक बाजू जरा बघ, लोकांना दाखव. काळोखाचीच बाजू दाखवणे म्हणजे दिवा उजळणे. आणि हे जे लपलेलं सगळं असतं ना, आपट्याची पानं जर तुम्ही पाहिलं ना दसऱ्याला ना, मला फार त्रास होतो. एकमेकांना मिठाई काय वाटतात, अमकं वाटतं. आपट्याची पानाकडे कोणी बघत नाही. 2 हात जुळल्यासारखी ती पानं असतात. ती नमस्कार करतात झाडावरनच तुम्हाला, आणि तुम्ही उपटून एकमेकांच्या हातात जसं कोंबता, तसं प्रीतीचं आहे. प्रीतीविषयी, प्रेमाविषयी इतकं लिहिलं गेलंय की ते सपक वाटायला लागतंय की काय. अशा कालखंडामध्ये सतीश सोळांकरकर ज्यावेळी एकांताचा दिवा घेऊन येतो आणि हे सगळं क्रेडिट तसा मकरंद म्हणाला हे तुझं आहे. कारण नवीन पिढीच्या कवींना, इथं आता नवीन पिढी जुनी पिढी याचा अर्थ असा कालखंडाची आहे. म्हणजे 60उत्तरी कविता आपण म्हणतो ना, 90उत्तरी कविता. हे 90उत्तरी कवितेतले कवी ज्यावेळी 60उत्तरी कवीकडे वळून बघतात, त्यावेळी कधी कधी यांची पुढे जाताना कविताच मागं वळून बघते की काय, असं वाटायला लागतं. आणि हे प्रत्येक पिढीमध्ये झालं पाहिजे. जसं आम्ही संपूर्ण सगळ्या जुन्या, मग आभवरकर असतील, कुसुमाग्रज असेल, मुशी रेगे असतील, कृब निकुंभ असतील, इंदिरा संत असतील, त्यांच्या पायाशी जाऊन कविता ऐकल्यात आम्ही. पायाशी बसून आमचं भाग्य आहे ते. आत्ता गंमत अशी आहे की ह्या सगळ्या व्यस्त जीवनामध्ये कुठला तरी जुना संग्रह पुन्हा काढावा, तो आपल्या संग्रहित ठेवावा. तो संग्रह आहे. आणि तो जसं आपली आता जुनी पितळीची तांब्याची भांडणं ही अँटिक पीस झाले, तो त्या तांब्याच्या किंवा पितळेच्या भांड्यामध्ये तिथे असलेल्या त्या पणजीचे किंवा आजीचा आत्मा आहे त्यामध्ये, हे आपल्याला कळलं पाहिजे. तशी जुनी कविता जी आहे ती जुनी कधी होतच नाही, फक्त रूप बदलते. आणि रूप बदलणं जे आहे त्याचं अप्रूप वाटणं हे एखाद्या अष्टगंध प्रकाशकाला वाटू शकतं. आणि तो हा अष्टगंधाचा प्रकाश सगळीकडे देऊ शकतो. आणि म्हणून हा एकांताचा दिवा जो आहे, तो दिवा जो आहे तो प्रत्येकाच्या एकांतात गेला पाहिजे. प्रत्येकाच्या हृदयाचा एक वेगळा एकांत असतो, प्रत्येकाच्या हृदयाचा वेगळा एकांत असतो. आणि ते सगळा एकांत ज्यावेळी आकांत करतो त्यावेळी त्याचा प्रकाश बाहेर येतो. तसं प्रत्येक चांगल्या जुन्या कवींच्या बाबतीत हे घडलं पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून अष्टगंध प्रकाशनाच्या या प्रकाशनाला माझं थोडंसं गंधाचं बोट लागलं त्याच्यामध्ये. आणि आपल्या सगळ्यांचं एक सुंदर असं सुमन पुष्प झालेलं आहे. तुम्ही सगळेजण आलात, माझंही घर देऊळ झालेलं आहे. आणि त्यामुळे या एकांताचा दिवा आणि माझ्या सतीश सोळांकूरकर या माझ्या आवडत्या कवीला माझा असा शाब्दिक आशीर्वाद वगैरे देण्यात की आपण देव नाही आहोत, पण एक दिलासा माझ्याकडनं असा देव असं वाटतो की तुझी जी शैली आहे ती शैली ह्या सुप्त झऱ्यासारखी आहे. तो खळखळ करत नाही, पण आत जे आक्रंदन करतो ना ते आक्रंदन सुद्धा कान मातीशी लावल्याशिवाय ऐकू येणार नाही. आणि ते करणारा हा कवी असल्यामुळे या कवीची अशीच पुढे प्रगती हो आणि त्याने अनेक संग्रह आम्हाला द्यावेत आणि पुन्हा मला बोलवावे असं विनंती करून मी थांबतो. मित्रांनो, मी तुम्हाला म्हटलं होतं की बागवे सरांचं मनोगत किंवा बागवे सरांचं भाषण हे आपल्या हृदयावरती कोरलेलं असतं आणि दरवेळेला ते काहीतरी नवं आपल्याला देत असतात. तर या एकांताच्या दिवा या पुस्तकाच्या, या कविता संग्रहाच्या दुसऱ्या आवृत्तीच्या निमित्तानं आपण इथे सर्व मान्यवरांना ऐकलं. याबद्दल सर्वांनी आपल्या अंतरीच्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. सरांनी जसं म्हटलं की कविता ही 60उत्तरी 90उत्तरी अशी त्याची तुलना न करता, अशी त्याची मोजमाप न करता ती किती हृदयांतरी आहे ही तपासावी. आणि
सतीश दादांची कविता तशीच आपल्या हृदयाच्या आतमध्ये गेलेली आहे, ती तुमच्याशी काहीतरी नव्यानं सांगू पाहते आहे. तर मी प्रकाशक संजय शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी आभाराचं प्रदर्शन करायचं आहे. आपलं मनोगत आभार प्रदर्शनातून मांडायचं आहे. खरं तर सगळी घरचीच मंडळी आहेत, त्यामुळे कुणाचे आभार मानायचे आणि कुणाचे नाही असा प्रश्न आहे. तर तरी सुद्धा हा खूप चांगला योग या पुस्तकाच्या निमित्ताने बागवे सरांच्या भेटीचा, अनुपमाताईंच्या भेटीचा, सगळ्यांनाच तुम्हाला ऐकण्याचा योग आला. ही खूप आनंददायी गोष्ट आहे. आणि तुम्हा रसिकांना माहितीच आहे की अष्टगंध खूप वेगवेगळे संग्रह तुमच्या भेटीला आणतंय. त्यामध्ये गणेश नागवडेचा व्याकुळ हरणांच्या गोष्टी असेल, राधिका प्रेम संस्कार यांचा मी अस्सल प्रत जन्माची असेल, प्रशांत मोरे यांच्या आईच्या सर्व कवितांचं संकलन असेल, किंवा नुकताच आलेला कमलाकर आबा देसले यांचा काही श्वास विश्वासाठी हा संग्रह असेल. या सगळ्याच पुस्तकांना तुम्ही खूप उत्तम प्रतिसाद देता. मुक्काम पोस्ट कविताचे ऑफलाईन कार्यक्रम जरी सध्या लॉकडाऊनमुळे थांबलेले असले तरी मुक्काम पोस्ट कविता या यूट्यूब चॅनलवरच्या काव्यगप्पांना तुम्ही खूपच चांगला प्रतिसाद दिला. त्यावरच्या सगळ्या कवितांचे एपिसोड तुम्ही रेग्युलर ऐकत असता आणि त्याचाही तुमचा प्रतिसाद जो आहे तो आम्हाला मिळत असतो. तर सर्वप्रथम मी ज्या रसिकांमुळे आजचा आपला कार्यक्रम छान झाला त्या तुम्हा सर्व रसिकांचे आभार मानतो. अष्टगंधच्या सर्व पुस्तकांना प्रतिसाद देणाऱ्या सर्व वाचकांचे आभार मानतो. आणि आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्यांच्या घरी आम्ही जमलो, ज्यांच्या शब्दांनी आजची आमची संध्याकाळ आणि संपूर्ण दिवस सुंदर केला, त्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्यांच्या हस्ते या एकांताच्या दिव्याचं प्रकाशन झालं, त्या कवी अशोक बागवे सरांना मनपूर्वक धन्यवाद देतो. त्यानंतर ज्यांनी या पुस्तकाची दुसरी आवृत्ती काढायला मला परवानगी दिली, नुसती परवानगीच दिली नाही तर त्यांनी या दुसऱ्या आवृत्तीच्या कामामध्ये मला सक्रिय मदत केली, त्या अनुपमाताई उजगरे यांचे मनपूर्वक आभार मानतो. कवी सतीश सोळंकूरकर हे माझ्यासाठी आभार या शब्दापेक्षा खूप पलीकडचं नाव आहे, तरी सुद्धा या कार्यक्रमाला सरांनी वेळ दिला, ही आवृत्ती प्रकाशित करण्याची अष्टगंधाला संधी दिली, त्यांचाही मनपूर्वक आभार मानतो. नव्या पिढीचा कवी, कारण मी जेव्हा या पुस्तकावर कोण बोलेल याचा विचार करत होतो तेव्हा मकरंदचं नाव माझ्या समोर आलं, कारण तो नव्या पिढीतला आहे आणि प्रेम कविता. एकतर मला अगदी मनापासून असं वाटतं, मुक्काम पोस्ट कविता कार्यक्रम करतानाही मला सामाजिक कविता लिहिणारे, स्त्रीवादी कविता लिहिणारे, आधुनिक कविता लिहिणारे अशी खूप मंडळी भेटतात, पण चांगली उत्तम सकस अशी प्रेम कविता लिहिणारी खूप कमी नावं माझ्या समोर येतात. त्यातल्या नव्या पिढीतलं एक नाव म्हणजे मकरंद सावंत आहे. आणि या पुस्तकावर मकरंद तू बोलावंस अशी माझी खूप मनापासून इच्छा होती, ती तू पूर्ण केलीस, म्हणून तुझे आभार. आणि आम्हा सर्वांना एका माळेमध्ये गुंफणारा स्वतः कवी आणि आता प्रकाशक म्हणून त्याची कारकीर्द सुरू करणारा, अनेक कार्यक्रमाचा आयोजक, निवेदक, खरं तर या कार्यक्रमामध्ये त्याने आम्हा सर्वांची ओळख करून दिली, पण त्याची औपचारिक ओळख करणं खऱ्या अर्थाने राहून गेलं. पण त्याचं बोलणं, त्याचं निवेदन आणि त्याच्या शब्दातून त्याची खरी ओळख आपल्याला झालेलीच आहे. या कार्यक्रमाच्या निवेदनाची जबाबदारी ज्याने सांभाळली त्या गीतेशचे मी मनपूर्वक आभार मानतो. आणि आम्हाला सगळ्यांना प्रकाशात ठेवणारे, या व्हिडिओमध्ये जरी दिसत नसले तरी या व्हिडिओ मागे ज्यांचं खऱ्या अर्थाने श्रेय आहे ते माझे मित्र आशिष आणि विजय यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आणि सर्व रसिकांना पुन्हा एकदा विनंती करतो की तुम्ही अष्टगंधची सर्व पुस्तकं घ्या, वाचा आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की पोचवा. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो आणि तुम्हा सर्वांची रजा घेतो. नमस्कार.